विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा नाम घेता उठा उठी 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 होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी होय संसार तुटी होय संसाराची तुटी हो ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मेली विठ्ठल पाय पडेल मेली ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल 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 नाम घेता उठा उठी नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी नामाप्रती साधन नाही जे तू करशी अनेक काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी हा कारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी विठाला विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्य सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणत्रंबके गौरी नारायण नमस्ते गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः नम विठला राजा पांडुरंगा नम रुक्मिणी माऊली दानंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा महायोपिटी तरी भीमरथ्यंबुरं पुंडलिकाय धातो मुनींद्रं समागतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या ग्रभदानी कधी जावी सर श्री बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन जलो चराचरी मस्तक हे पायावरी या वरकरी संताच्या नमो सद्गुरु तुक्या दान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती मनोजम आल्तिल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजमानरुतमुख्यं श्रीरामदूतं शरणप्रपदे जयंत केला स्मरण
होय सकळ विधीच्या अधिकरण तेच वंदू श्री शन श्री गुरूंची नमस्कारोनी आता वंदरंग भूमिका कीर्तने बेहुती लोका टाळ मदरंग श्रोते ते का तया माझे नमन दंडवताई शन म्हणून सगळा हरी कथा बोली बी बोलूया बोला आज्ञाने म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे बाळू मामा बेशरण आलो तुमच्या पाया बाळू मामा बेशरण आलो बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया एकादशीला भक्त जमती एकादशीला भक्त जमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती भजनामध्ये बाळू मामा रमती आमावतीला भक्त जमती भंडाराला भक्त जमती बाळू मामाच्या नावानं जमन बोलती बाळू मामाच्या नावानं बोलती हे जग बोलो बाळू मामाचं जग बोले बाळू मामाचा सांग भले मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया बोलो बोलो बाळू मामाचं नाम गीता गुटागुटी होय संसाराची तुली ऐसा लाभ बाधा गाठी विठ्ठल पायी बडी मिठी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडीला गायला उच्चारलेला अभंग अखंड विश्वाचा विचार करता अखंड महाराष्ट्राचा विचार करता या विश्वातील अधिकार संपन्न बहुतेक संत म्हटलं की पुढे विश्वास आणि अधिकार संपन्न हा शब्द जोडावा लागला कारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज तक जेवढे संत झाले ते प्रत्येक संत अधिकार संपन्न ज्ञान म्हटलं की आम्हाला भक्ती म्हटलं शिरोमणी नामदेव शांती म्हटलं पैठणी वाचनात बाबा पाहतात आणि वैराग्य की आम्हाला जगद्गुरु तुकोबराय त्यात वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये तो मामा सर्वस्व म्हणे ज्वाला भगवंताच्या नामाचं महत्व भगवंताच्या नामाचा अधिकार भगवंताच्या नामाचा जीवनामध्ये लाभ व्यक्त करतात विठ्ठल नाम प्रकरणातील अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामाचं महत्व सांगत असताना उपदेश करतात म्हणजे नेमकं करतात आजच्या अभंगामध्ये तुकोबरायांनी एक सांगितलं बाबा ऐका तुम्ही आम्ही या विश्वामध्ये जन्माला आलो या भूतलावरती जन्माला आलो ऐका रे बाबा मिळाला आम्हाला अनमोल असा हा माणसाचा जन्म याच्या आधी मिळाला नाही पुढे मिळणार नाही काय ज्याच्या सत्तेने तुम्ही आम्ही जन्माला आलो ज्या भगवंताने तुम्हाला जन्माला घातलं जो या जगाचा मालक जगाचा चालक आहे या विश्वाचा भाड तो पंढरीश परमात्मा जीवनामध्ये अभ्यास करतात महाराज तुम्ही सांगता आम्हाला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर देव प्राप्त करा आणि एकेकाळी तुम्हीच म्हणता देवापाशी जाणं सोपं नाही मग देवापाशी जाण्यासाठी करावं काय लागलं हरिप्राप्तीश उपाय धरावे संताचे ते पाय अगोदर आम्हाला ज्ञानोबराया तुकोबराया संत सद्गुरू बाळूमामांच्या दारामध्ये जावं लागल मग संताच्या दरबारात जावं लागतं म्हणता ठीक आहे आलो की आम्ही मग संताच्या दारात आज तुम्ही आम्ही सगळेजण या संत सद्गुरू बाळूमामाच्या दारात येऊन बसलो या मामाच्या दरबारात येऊन विराजमान झालो तुकोबराया प्रश्न या म्हणता संतापशी जा आलो संतापशी आल्या आहे काय हे तो एक संताट आहे लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामाच्या दारात या प्रश्न असा आहे आम्ही करायचं काय तुकाराम महाराज म्हणले बाकी काय करू नका फक्त तुम्ही संताचं दास व्हा
महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्ञानोबराय तुकोबराय संत बाळूमामाचा दास होऊ, पण प्रश्न असा या, जर आज आम्ही मामांचं दास्यत्व स्वीकारलं तर आमचा फायदा काय? काय फायदा? अलीकडच्या काळात फायद्याशिवाय भक्ती सुद्धा करत नाहीत लोक, देणार ठेवा. नाही? बाळूमामामुळे प्रसिद्ध झालं, म्हणजे आता सध्याच्या काळात झालं कसं माहितीये का, बाळूमामाला ट्रेनिंगला आलेत म्हणून ज्याला काय माहित नव्हते ते सुद्धा इकडे सरलं. नाही, ज्या देवाला प्रसिद्धी त्या देवाच्या दरात जास्त गर्दी, बरोबर का नाही? मी पाया पडून सांगतो, हे बघा संतांनी एक सांगितलंय, फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कुठल्या देवाची भक्ती करू नका. जर तुम्ही भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने कराल तर लाभ आपोआप होतो. कसा लाभ होतो? बहुतेक संतांच्या चरणामध्ये लाभ आधीचाच आहे. किती लाभ पायी उत्तम उत्तम असा लाभ जर बाळूमामाच्या दारात येतो, प्रश्न असा पडतोय करायचं काय? म्हणविता त्यांचे दास पुढे आस वरीना, त्यांचं दास व्हाल तर काय होईल? आशा इच्छा उरत नाही. आशाने इच्छा उरत नाही असं संत करतात काय? एरवित्त नाही, उद्धाराचं साधन म्हणजे मामा कृपा करतात, आणि त्यातली त्या सहसा संत सद्गुरू बाळूमामाची कृपा सहसा कुणा होत नाही. बघा बाकी देवांपेक्षा बाळूमामाचं कार्य जरा वेगळं. या बाळूमामाची सहसा कृपा नाहीच होती एखाद्यावर, झाली तर चुकून एखाद्यावर, चुकून झाली तर एखाद्यावर, कल्पांतीही सरेना कधीच न सराव एवढी कृपा संत बाळूमामा तुमच्या आमच्यावरती करतात. मग एकदा का संताची कृपा झाली मग देवापशी जाणं सोपं होतं. मग देवापशी गेल्यावर करायचं काय? तुकाराम महाराज म्हणले बाकी काय करू नका. आलाय तुम्ही बाळूमामाच्या दारात, आलाय तुम्ही पांडुरंगाच्या दारात, काहीच करू नका, सोपं करा. जे माझ्या भगवंताला आवडतं ते करा, जे बाळूमामाला आवडतं ते करा. तुकोबरा या प्रश्न आमचा या, नेमकं बाळूमामाला काय आवडतं या? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी पुढे घ्या. तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. आवाज तुळसी माळ गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळसी देवाला आवडत आहे. आवडी देवाशी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार घडीभर, घडीभर नाही 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 चुकलं चुकलं. नामाचा उच्चार क्षणभर नाही, नामाचा उच्चार रात्रंदिवस. महाराज सांगता तुम्ही बाळूमामाला पांडुरंगाला नाम घेतलेलं आवडतं, पण रात्रंदिवस जमत नाही की आम्हाला. नाही आम्ही काही संत वे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडी किंवा शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला, रात्रंदिवस भजन कराय का आम्ही संत नाही. नाही मुळात आम्हाला ते जमतच नाही. मग तुकाराम महाराज म्हणले ऐका, नाही तुम्हाला रात्रंदिवस देवाचं नाव घेता येत नका घेऊ, पण कमीत कमी चालता बोलता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची, किंवा संसारी असावे आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा या याप्रमाणे तुम्हाला वेळ मिळेल असं देवाचं नाव घ्या. नाही तुम्हाला रात्रंदिवस घेता आलं, वेळ मिळेल असं घ्या. चालता बोलता घ्या, कामामध्ये घ्या, तुम्हाला वेळ मिळेल असं नाम घ्या. नाही नाही एवढं जमलं तर कमीत कमी निदान निदान नाम घेता उठाउठी तरी देवाचं नाव घ्या म्हणले. उठाउठी तरी घ्या. उठाउठी म्हणजे काय? उठाउठी आपल्याकडे सहज म्हण आहे बघा, लेखा त्या आमक्या तमक्याला उठाउठी मारायला आलं. उठाउठी म्हणजे काय? चालता बोलता काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उदरती. भगवंताचं नाव घ्यायला काळ लागत नाही, तिथे लागत नाही, वेळ लागत नाही, वार लागत नाही. कोणत्या क्षणी फायदा फायदा एकच होईल, होय संसाराची तुटी. संसारातून तुमची आमची सुटका होणार, पण कुठल्या संसारातून? आपल्या भाषेतला संसार धन दौलत पायी सारखा दाग दगणे जमीन जमला शेतीवाडी बंगला माडी नोकर चाकर या सगळ्या गोष्टीला धन म्हणतो.
तुकाराम महाराजांच्या भाषेतला संसार आहे का? आज जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या माणसाच्या देहाला संसाराची उपमा देतात. संसाराच्या अंगी अवघीचं व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. काही ठिकाणी ज्ञानोबराय असं वर्णन करतात, डोळं उघडल्यानंतर अख्खं जग दिसतंय तुम्हाला, हे अख्खं जगच संसार आहे, अवघाचे संसार सुखाचा करीण. काही ठिकाणी तुम्ही आम्ही करतोय घरी हा प्रपंच तो बी संसारच मानलाय, संसार दुःखामुळं चहूकडे बिंगळ. आणि काही ठिकाणी माणसाच्या रूपामध्ये जो अहंकार आहे, नाही माणसामध्ये थोडा अहंकार असतो बघा, आणि अहंकार याला सुद्धा संसाराची उपमा आली. म्हणजे देहरूपी विश्वरूपी प्रपंचरूपी अहंकाररूपी संसारातून सुटका करण्याकरता करावं काय लागल? नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. महाराज नाम घेऊन नेमकं करायचं काय? तुकाराम महाराज म्हणले ज्याच्या करता जन्माला आला ते करा, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. जे बाळूमामाने केलं ते तुम्ही करा, ज्याच्या करता जन्माला आला ते करा. त्या भगवंताच्या चरणाला मिठी मारता यावी असं काहीतरी नामावर कमवा. तुकोबराया थांबा जरा, तुम्ही लिहिता विठ्ठल पायी पडे मिठी, म्हणजे संत आधी करतात मग जगाला सांगतात. हो म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. अगोदर तुम्ही करता मग जगाला सांगता, म्हणजे तुम्ही त्या पांडुरंगाच्या पायाला मिठी मारून आलेलं दिसताय म्हणे. हो म्हणजे देव पायाला मिठी मारून देतोय म्हणा की. हा आता नीट आहे का? बहुतेक पायाला मिठी मारून देणारा देव तुम्ही जगाच्या पाठीवर कुठल्या देवाच्या दारात जा मामा, कमीत कमी 10 फुटावरून दर्शन आहे. किती हो? किती? 10 फुटावरून दर्शन आहे. पण या जगाच्या पाठीवर फक्त एक देव असा या जो थेट भक्ताला चरणावरती मस्तक ठेवून देतो, त्याचं नाव विठ्ठल. पांडुरंग सोडला तर दुसरा देव नाही पाय एवढं कुठं. आठवा तुम्ही, नाही पांडुरंग सोडला तर कुठला देव पाय एवढं. थांबा थांबा थांबा, हाय 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 आकाश बुवा, बहुतेक अजून एक देव आहे पायावर डोकं ठेवून देणारा. कुठला? लालबागचा राजा. गणपतीला कधी गेला का नाही बाबा? लालबागचा राजा पायावर डोकं ठेवून देतो, पण त्याच्या दारात द्वैत या. कसं आहे? लालबागच्या राजाचा एक पाय थोडा जमिनी लगत या आणि एक पाय थोडा उंच या. जो जमिनी लगत पाय या तिथं गोरगरिबाची रोज अशी दुंड पडते दर्शनासाठी, आणि जो पाय थोडा उंच या तिथं श्रीमंत लोक पैसे देऊन सेल्फी घेतात. तसं तसं या भगवंताच्या दरबारात दुजा भाव नाही. ह्या बाळूमामाच्या दरबारात, पांडुरंगाच्या दरबारात गरीबाला तरी त्याच पारीला, श्रीमंताला तरी त्याच पारीला, किती जहागीरदाराला पदरात घेतला जातो या, आणि किती गरीबाला तरी पदरात घेतला जातो का? तर इथं आपण अपारिक हे ना घेते ते. इथं अपपर भाव नाही असा संताचा दरबार. बहुतेक मामांच्या दरबारामध्ये अपपर भाव नाही, पांडुरंगाच्या दरबारामध्ये अपपर भाव नाही. गरीबाला तिथे, श्रीमंताला तिथे, लहान या मोठ्या या, स्त्री या पुरुष या अथवा कुणी या, मी जाहीर सांगतो ह्यो बाळूमामाचा दरबार या. इथं लहान मोठं पाहिलं जात नाही, गरीब श्रीमंत पाहिलं जात नाही, इथं जा कुणाला म्हटलं जात नाही. उलट इथं रोज म्हणावं लागतं या रे या रे लहान तोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कबनाची. या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार चिंता कबनाची. या रे लहान तोर लहान थोर याती भलती नारी नर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कबनाची. या रे लहान थोर याती भलती नारी नर, किंवा सकळ अशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला सामावून घेणारा वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याच्या चरणाला मिठी मारता यावी असं काहीतरी कमवा, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. का हो महाराज? प्रश्न आहे आमचा, त्या देवाकडे जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही का? आहा नाही, मार्ग आहेत पण सोप्पा मार्ग. नामाप्रती साधन नाही जे तू करशील नाही. म्हणून तर शेवटी तुकाराम महाराजाला म्हणावं लागलं, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. तुकाराम महाराज म्हणले आम्ही सांगून सांगून लेका हो मेलो तरी लोकांनी काय आमचं ऐकलं. तुकाराम महाराज म्हणले आम्ही सांगून मेलो तरी लोकांनी काय आमचं ऐकलं नाही. कुणाचं? तुकाराम महाराजाचं. मग
काय म्हणले ते म्हणले आम्ही एवढं कठोर झालो तरी लोकांनी ऐकलं नाही. मग तुकाराम महाराज एवढं सांगितलं, ऐकलं नाही. पुन्हा तुकाराम महाराजांनी प्रत्येकाच्या घरी गेले, देव घेतला. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. देवाचं नाव घेत नाही, आता देव घ्या. बरं लोक म्हणले देव न लगे साठवाय जागा नाही म्हणले. आता पुन्हा आणखी दया आली, प्रत्येकाच्या घरी गेले. म्हणले का हो देव नाही घेतला तुम्ही, ऐका देवानं फुकटचा देह दिलाय, देत असताना 2 गोष्टी अनमोल दिल्या, त्याचा वापर करा. जगाच्या पाठीवर दीक्षित महाराज आपल्या ह्या माणसाला 2 गोष्टी अनमोल दिल्या. कुठल्या? जगात कोणालाच नाही त्या 2 गोष्टी माणसाला दिल्या. तुम्ही किती बारका निरीक्षण करता नीट ऐका. 83,99,999 योन्या या जगाच्या पाठीवर. माणूस सोडला तर यात कोणालाच वाचा नाही. खरं सांगा देशमुख महाराज, माणूस सोडला तर कुठला जनावर बोलता येतंय त्याला तोंडाने? नाही येत. बहुतेक माणसाला 2 गोष्टी अनमोल दिल्या, एक वाचा आणि दुसरी गोष्ट ह्या तोंडाने बोलता येतं असा जगातला एक प्राणी माणूस, आणि तोंडाने हसता येतं असा एक प्राणी माणूस. आणि आकाश बुवा तरी सुद्धा लोक हसत नाही त्यावर. नाही ते हसत. कीर्तनात बसलं तरी गडी बुवाला सावडा आल्यासारखे बसते. खरं जगा महाराजांनी फेडाव का? मोकळं बसायचा. मी रोज वरी सरदा सांगतोय, कधी छातीत कळील महाराजाचा सकाट कोणी मरल कोणी माहित नाही. मोकळं बसा. 2 गोष्टी अनमोल दिल्या, वाचा आणि हास्य. ह्यातल्या वाचेचा वापर करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं. बहुतेक तुकाराम महाराजांनी स्वतःच्या वाचेला सुद्धा आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण माझी मदत झाली. अनावर वाचा छंद या नावाचा घेतला असे. जसा मी नामाचा छंद घेतला तसा तुम्ही घ्या, हे जगाला सांगत होते. नाही ऐकलं. तुकोबराय प्रत्येकाच्या घरी गेले, देव नाही घेतला. ऐका बाबा, त्यानं दिलंय त्या फुकटच्या तोंडानं देवाचं नाव घ्या, पाया पडतो तुमच्या. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करटाळी बोला मुखी नाम, हाताने टाळी मुखानं नाम घ्या. ऐकलं नाही. मग तुकाराम महाराजाला थोडा राग आला. तसं बघायचं झालं तर तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडाव एवढी आपली लायकी नाही. हा कोण आहे आपण? तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडाव. आताच्या मापात जर तुम्ही श्रीमंती मोपाय जाल तुकाराम महाराजांची, आता जर तुकाराम महाराजांसारखी एखाद्याकडे श्रीमंती असते तर तो गडी नसता पाया पडला. किती श्रीमंत तुकाराम महाराज. 527 एकर जमीन आहे संत तुकाराम महाराजांच्या घरी बाबा. जहागिरी होती. 527 एकर जमीन आहे आणि 25 बैलगाड्या भरून इंद्रायणीच्या डोहामध्ये कर्जाच्या वाह्या बुडवल्या आणि अनेक गोरगरिबांना कर्जमुक्त करणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या घरी 527 एकर जमीन होती. यात नवल काय? तुकोबरायांचे सासरे पुण्याचे जहागीरदार आबापंत गुळवे सरकार, त्यांच्या घरी 3,600 एकर ऊस वर्षाला जात होता. अयो किती? 3,600 एकर ऊस वर्षाला जात होता. आमचा एकरच असतो आणि तो बी कारखाना कवा जाळल्याशिवाय नेत नाही बरं का. तरी आमचं गडी छाती काढून चालते. मग आज तुकाराम महाराजाला किती गर्व पाहिजे. तुकोबरायांनी गर्व केला नाही, उलट पाया पडले. बहुतेक पाया पडले. लोकांना सांगितलं, लोकांनी एक ऐकलं नाही. मग थोडा राग आला. आता संत होते त्यात एक माणूस होते आणि माणूस म्हणलं की बाबा थोडा फार राग येणार. तुकोबराय म्हणलेले का हो पाया जरी पडून सांगतोय तरी तुम्ही बाळूमामाचं पांडुरंगाचं नाम घेत नसाल तर मग तुकाराम महाराजांनी एक शब्द वापरला. सांगायचं का आजीबाई? सांग म्हणावतो आम्ही ऐकायचं बसलोय. हा सांगायचं का? होय म्हणा नाही म्हणा. तुमच्या कीर्तन आहे आता बघ. फक्त आजचं माझं कीर्तन असंय मामा. ह्या कीर्तनात फक्त तुम्हाला हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचं. सांगायचं का? हो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा. डावा तरी सोडायचा नाही तर उजवा तरी सोडायचा. कांचा बी सोडायचा, फक्त कवल सोडायचा. हा सगळ्यांनी कुणी बी. हा सांगायचं का? मोठ्यानं मोठ्यानं मला कानाचा त्रास आहे. हा सांगायचं का आजीबाई? तुकाराम महाराज काय म्हणले? पाया जरी पडून सांगतोय तरी तुम्ही बाळूमामाचं पांडुरंगाचं नाव घेत नसताल तर मग नाम नवदे ज्याची वाचा तो लेक दो बापाचा. अयो काय म्हणला बुवा? नाम नवदे ज्याची वाचा तो लेक. आणि असं बरंच गडी येतं देणार ठेवा. मरून जातात पण कधी देवाचं नाव घेत नाहीत. बर स्वतः बी घेत नाही घेतोय त्याला बी घेऊन देत नाही. अशी सुद्धा आकाश बुवा समाजामध्ये लोक आहेत सध्याच्या काळात. नाही स्वतः करत नाही, करतोय त्याला करू देत नाही. बघा तुम्ही घाण सवय समाजामध्ये. एखादा माणूस हा पापाचा पुतळा आहे, सगळ्याला मान्य करावं. ज्याच्याकडून पाप घडतं तो माणूस आहे. बहुतेक माणसाकडून आधी पाप घडलेला असेल त्याला कळाला चांगला मार्ग. बिचारा पंढरपूरला गेला, तुळशीची माळ घातली, चांगल्या मार्गाला लागला, भजनाला कीर्तनाला जायला लागला की 4-2 लोक गावातली फिक्सच असते ती बघा म्हणणारी. हा त्यांचं काय खरं आहे तवा करून करून बागला. बोला की हा राकाश भाऊ तेवढ्या भागत नाही त्यांचं काय खरं आहे तवा त्यांचं ते हे असतं आपलं काय गळ्यात माळ बघा त्यातली प्रमाणात. बोला की पटापटा पाठ पाहिजे आपले. आकाश भाऊ हे वारकऱ्यावर 2 वाक्य फिक्सच आहे त्या म्हणी. बास तिसरी म्हणच नाही. बहुतेक मी पाया पडून सांगतो आपल्याच्याने एखादं चांगलं होत नाही ना, एखादं करतोय तिला अडथळा आणू नका. तू काय म्हणे सत्य कर्माभावी साह्य आणि घातली भयणणार का जाणे
आशांना तुकोबऱ्या कठोर होऊन बोलले, लोकांनी ऐकलं नाही. मग शेवटी तुकाराम महाराजांना आणखी दया आली, गावाच्या पारावर गेली. एखादी सूचना द्यायची झाली की पहिल्या काळात गावाच्या पारावर जायचे. ऐका, आपल्या जळबावी गावामध्ये संत बाळूमामाचा यात्रा भंडारा सप्ताह होतो. या प्रत्येकाने कीर्तनाचा आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्या हो, अशी सूचना यायची त्या काळात. आता सोशल मीडियामुळे सगळं निघून गेलं. बहुतेक तुकोबराय गावाच्या पारावर गेले, गावाला सगळ्या हाकारोणी सांगू लागली. हाकारोणी दोन प्रकार, हाकारोणी म्हणजे अंतकरणातून आणि हाकारोणी म्हणजे हात वर करून. तुकोबराय गावाच्या पारावर गेले, प्रत्येकाला हाकारून सांगू लागली. काय सांगितलं? ऐका रे बाबा, हाकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. आता तरी त्या बाळूमामाचं पांडुरंगाचं नाव घ्या आणि त्या नामाच्या बळावर तुम्ही असं काहीतरी कमवा, असं काहीतरी मिळवा, ज्याचा करता जन्माला आला ते करा. ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठला पायी पडे मिटी. काहीसा या अर्थाचा अतिशय पवित्र, अतिशय गोड समर्पक आजच्या पहिल्या दिवसाला अनुसरून नामाचं महत्व सांगणारा अभंग. विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल नियोजन प्रायोजन सणाला ज्ञात या नका नका नका. आपल्या या पावन आणि पवित्र जळबावी भूमीमध्ये श्री अजिनाथ महाराज चोरमले मठ जळबावी या ठिकाणी गुरुवर्य मुळे महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त तथा भंडारा उत्सवानिमित्त दोन्ही पर्व काळ साधून या भूमीमध्ये गेले 3 वर्ष झालं हा भगवंताचा अखंड हरिनाम सप्ताह नामचिंतन पवित्र नामचिंतन सोहळा या ठिकाणी होतो. या त्यातील हे असणारं वर्ष 3रं आणि 3ऱ्या वर्षाची ही पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत आली. आणि ती माझ्यापर्यंत येत असताना आदरणीय आमचे स्वप्नील दादांनी फोन केलता, आमचे चोरमले मामांनी फोन केलता. या सर्वांच्या माध्यमातून सेवा माझ्यापर्यंत प्रथमतः आलेले तुम्ही सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, या गावाहून बाहेर गावून आलेले बाळूमामाचे पांडुरंगाचे निष्ठावंत भक्त, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना या कीर्तन सेवेसाठी ज्यांची सुंदर आणि समर्पक साऊंड सिस्टीम आहे, दादा तुमचं मनापासून आभार व्यक्त करताना या सेवेसाठी उपस्थित आपल्या परिसरातील सर्व नामांकित कीर्तनकार असतील, गायनाचार्य, मृदंगाचार्य, त्यामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आदरणीय ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आहे, गोरड महाराज, हनुमंत महाराज गोरड असतील, आमचे आदरणीय दीक्षित महाराज असतील, येळे महाराज असतील, ठवरे महाराज माझ्यासोबत आलेले दत्ता महाराज असतील, आदरणीय आमचे आकाश भाऊ असतील, तदनंतर चौकदार मामा, निंबाळकर मामा, त्यानंतर आपल्या गावचं समष्ट भजनी मंडळ ठवरे महाराज, तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना ज्यांची गोड मृदंगाची साथ आहे माझे जिवलग मित्र गुरुबंधू आदरणीय आमचे चैतन महाराज सर्वसे, त्यांच्यासोबत आलेले माझे जिवलग मित्र मोठे बंधू आदरणीय आमचे वैभव महाराज सर्वसे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज तुमचं मनापासून आभार व्यक्त करताना विनेकरी बाबा असतील, टाळकरी मंडळी सर्व, आता इथं कोणाचं नाव राहिलं असेल तर चुकून माफ करा, मी माणूस आहे. बहुतेक आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक, गायनाचार्य, मृदंगाच्या टाळकरी, सुंदर साऊंड सिस्टीम, विनेकरी बाबा सर्वांचं मनापासून आभार. ह्या ग्रामदेवता चरणी दंडवत, गुरुवर्याच्या चरणी दंडवत, सकल संत महात्मी मायबाप श्री संत सद्गुरू बाळूमामा चरणी नतमस्तक होत असताना ज्यांची सुंदर अशी हार्मोनियम साथ आहे. फक्त ते काय होते, मला त्याचा मेळ बसत नाही, माझा इकडे खेळ आहे, नाही खेळच आपला इकडे आहे माझा, त्यामुळं तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम आहे ना जाग, असं वाणीला आरंभ. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकाराम महाराजांचा 4 क्षणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना या जीवा भगवंताची सत्ता आहे त्याचं नाम घ्या हा सांगणारा अभंग आहे. बहुतेक आता अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा दिवस पहिला या आणि पहिल्या दिवसाला अनुसरून अभंग हा नामपर प्रकरणातील घ्यावा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. आणि त्याला अनुसरून नामावर आपल्याला आजचं कीर्तन करायचं. पण कसं असतंय, बहुतेक बाळूमामाच्या तळाव कीर्तन करायचं म्हणलं कीर्तनकार जरा बांधलेला असतो, दाव्यानं नाही, बंधनानं. काय बंधन आहे आज इथं? एक तर कीर्तन 2 प्रकारे करावं लागतंय मामा, अभंग बी सोडवावा लागतोय आणि त्याला धरून मामाचं चरित्र बी सांगावं लागतंय. म्हणून मी 1 तास झाला अभंग सोडावतोय झोपीपस ना, त्यामुळे मी होतावल एवढं सांगण्याचा प्रयत्न केला. आता बरोबर 1 तासाने आपल्याला पहिल्या चरणावर यायचं. हा महाराज अभंग तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आहे आणि भगवंताच्या नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. अभंगामध्ये तुकोबराया प्रवेश करताना 3 वर्ग पाडतात, देव, संत आणि माणूस. देव जाऊन आणावा लागला, संत स्वतः आली, आपल्या माणसाला नको म्हटलं तर जन्माला यावं लागलं. बाबा आजच्या कीर्तनामध्ये आपल्या सगळ्याला माणसाचं काहीच बघायचं नाही, माणूस हा विषय जास्त आपल्याला घ्यायचा नाही, कारण कीर्तन काय वरी सरदाचं अजिबात नाही. त्यामुळं आज फक्त देव आणि संत हे 2च वर्ग पाहिजे. देव
जाऊन आणावा लागला आणि संत बाळूमामा आज या भूमीमध्ये स्वतः आली. देव आणावं लागला कारण आहे धर्माचे रक्षण करणिपा खंड खंडन किंवा धर्मरक्षा वया अवतार कीशी आपल्या पाळीशी भक्तजना. मामा अधर्म वाढला, पृथ्वीला पापाचं ओझं सण होत नाही. गायचं रूप घेते त्या भगवंताला जाऊन आणते आणि 28 युग अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्या उभा करते आणि येला रूपा बळी करुणी खळी हरिदाशी. जाऊन आणावं लागतं देवाला. स्वतः आले बाळूमामा. मुळात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात, त्यांना संत म्हणतात. येताना येतो म्हणतात आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक, आणि जाताना आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. म्हणजे जन्माला येताना सुद्धा येतो म्हणले, जाताना सुद्धा जातो म्हटली. मामा येताना येतो म्हणले, जाताना जातो म्हणले. कस काय? काळावर सत्ता आहे, दुसरं काहीच कारण नाही. बहुतेक जन्म आणि मरण ह्या दोन गोष्टीवर ज्ञानोबराया तुकोबराया संत बाळूमामा आदी करून सगळ्या संतांनी विजय मिळवला. पण जन्म आणि मरण या दोन गोष्टीवर आजपर्यंत कुणाला विजय मिळवता आला नाहीच मिळवता आला. तुम्ही काही चुकवला आजपर्यंत, पण जन्म मरण चुकलेला माणूस पाहायला मिळणार नाही तुम्हाला. शास्त्रानं माणूस म्हणून जन्माला आलं की आपलं 3 सोळं पाडलं. सगळ्याला माहिती आहे. किती सोळं मामा? किती सोळं येतं माणसाचं? 3 सोळं बघा. पहिला 16 आहे जन्माचा, दुसरा 16 लग्नाचा आणि तिसरा 16 मरणाचा. किती झालं? 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा मरणाचा. मामा ह्या तिन्हीतला एखादा 16 हुकवता येतो. कुठला? आणि बऱ्याच गड्यांचा हुकला, पण त्याला काय पर्याय नाही. आता आमचा बी नंबर लागेल. पण जन्माचा आणि मरणाचा 16 हुकवता येत नाही. जन्माला आला तो मरणार त्रिकालबाधी सत्य. पण बाळूमामाने जन्मावर मरणावर विजय मिळवला, निसर्गावर विजय मिळवला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती मामापशी. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळाव सत्ता संताची, म्हणून जगा काळ खाई आम्ही माता दिला पाहिजे. काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राबत असे तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. द्याल तेवढे प्रमाण कमी. काळावर विजय मिळवला असे संत आले. येत असताना 11व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत संताची मांदाळी पाहाय मिळाली. 11व्या शतकात भगवान शंकराचा पहिला अवतार निवृत्तीनाथ दादा, तदनंतर ज्ञानोबराया सोपान काका 1201 मध्ये मुक्ताई माता, तदनंतर जनाई माता, नामदेवराया अरंचे सावतोबा गुरुबा काका आदी करून सगळे संत. 13व्या शतकात एकही संत नाही. 14व्या शतकामध्ये संत एकनाथ महाराजांचं अवतार कार्य पाहाय मिळालं. 15व्या शतकात एकही संत नाही. 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराया बहिणाबाई निळोबराया आदी करून सगळे संत. 16वं संपलं, 17वं शतक आलं. 17व्या शतकात एकही संत पाहाय मिळाले नाही. 17वं संपलं, पुन्हा मामा 18वं शतक आलं. त्या 18व्या शतकामध्ये जगाच्या मालकाला जगाच्या चालकाला देवादिदेव महादेवाला प्रश्न पडला, बाबा आता या विश्वामध्ये कुठंतरी अवतार घेण्याची गरज आहे. कशासाठी? काहीतरी कारण असेल ना. हे जग वाईट मार्गाला चाललं, जग वाम मार्गाला चाललं, जगाचा राज पुढत चालला, जग भरकटत चाललं, पाप वाढलं, पुण्य कमी झालं, माणूस माणसासोबत माणसासारखा वागेनासा झाला, अधर्म वाढला, अवतार घ्यावा लागल. प्रश्न पडला शंकराला. कोणाला? महादेवाला, शंकराला. बरं आता अवतार घ्यायचं झालं खळं, पण देव किंवा संत कुणाच्या बी पोटी जन्माला येत नाही. अगोदर धन्य माता पिता तयाची. आपण शेतकरी लोक शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गुमटी. बी चांगला असेल तर पीक चांगलं येतं. त्याप्रमाणे आईबाप चांगले असतील, पोटी जन्माला येणारी लेकरं चांगली जन्माला येत असतात. मग आज कुठल्या ना कुठल्या संताचा अवतार त्यांच्या मायबापाची पुण्य म्हणून त्यांच्या पोटी जन्माला येईल. कुणाच्याही पोटी देवन संत जन्माला येत नाही. त्याला लय भाग्यवान आईबाप लागावे लागतात, असावे लागतात. कुणाच्याही पोटी सहसा संत जन्माला येत नाही. पण 18व्या शतकात अधर्म वाढला आणि त्या महादेवाला प्रश्न पडला, आता अवतार घ्यावा लागल. पण अवतार घेण्यासाठी संत व्हावं लागल. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाला अवतार घ्यायचा म्हणलं की संत व्हावं लागतं. संत होण्यासाठी माणूस व्हावं लागतं आणि माणूस होण्यासाठी मग माणसाच्याच पोटी जन्माला यावं लागतं. मग एवढा भाग्यवान आणि एवढा पुण्यवान माणूस कोण आहे ज्याच्या पोटी साक्षात महादेवानं जन्म घ्यावा? हो, पण जन्म घेण्यासाठी माणसाची कुस निवडावी लागेल. पुण्यवान माणूस कोण? महादेवानं कुस निवडली. अकोळ गावचे सुंदरा माता वडील मायप्पा. तुम्ही म्हणसाल बुवा त्यांचं काय पुण्य होतं? बाळूमामाच्या आई सुंदरा माता वडील मायप्पा पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करत होती. अरे माहेरचा देव आप्पाच्या वाडीच्या हलसिद्धनाथाला मनोभावे पूजत होत्या. कुलदैवत चिंचणी मायाका देवीची मनोभावे सेवा करत होत्या. एक दिवशी त्या हलसिद्धनाथाला साकडं घातलं, देवा लय सेवा केली तुझी, माझी विनंती या पुत्र दे आईसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. देवा पुत्र असा जन्माला घाल ज्यानं अख्ख्या जगाची सेवा करावी. कोणाला साकडं घातलं? हलसिद्धनाथाला. बहुतेक बाळूमामाचं चरित्र अख्ख्या जगभर कळलं, बाळूमामा अख्ख्या जगाला कळले. पण सहसा बाळूमामाच्या देवाच्या कृपेने जन्माला आले ते हलसिद्धनाथ. मी नेहमी सांगत असतो, हलसिद्धनाथ देव जर आपल्याला नाही कळाला तर बाळूमामा पूर्ण कळून सुद्धा अपूर्ण आहेत बरं का. नाही, अहो हलसिद्धनाथाशिवाय कार्य चालू होत नाही बाळूमामाचं.
आज जरी आदमापुरात कुठलं शुभ कार्य करायचं झालं तर आप्पाच्या वाडीला जाऊन हलसिद्धनाथाला कौल लावला जातो या, आणि हलसिद्धनाथाने कौल सोडला तर आदमापुरात शुभ कार्य होतं या. म्हणजे एवढा मान ज्या हलसिद्धनाथाला दिला, ते हलसिद्धनाथ म्हणजे कोण किंवा हलसिद्धनाथ म्हणजे काय? नीट आहे का? आता हलसिद्धनाथ माणूसच होते. मी मगापासून सांगतोय, देव किंवा संत होण्यासाठी आधी माणूस व्हावं लागतं, मग देवत्वाच्या आणि संतत्वाच्या पदवीला जाता येतं. हलसिद्धनाथ माणूस होते. कर्नाटकामध्ये निपाणीच्या सरकाराकडे सेवेला होते. बरं, सेवा म्हणजे काय होती व जुन्या लोकाला? गाया गुरं राखायची आणि शेती करायची, याशिवाय दुसरी काम नव्हती. बहुतेक त्या कर्नाटकामध्ये निपाणीच्या सरकाराकडे गाया राखायचं काम होतं, आणि गाया राखत असताना एक गाय रोज चोरून दूध द्यायची. हे का सेवकारानं पाहिलं आणि सरकाराला म्हणजे सरपंचाला जाऊन सांगितलं. सरकाराने डाव रचला, म्हणे चोरून गायचं दूध पितोय काय? पण ज्या गायचं रोज चोरून दूध पित होते त्या गायच्या दुधामध्ये चिक टाकला. म्हणचाल बुवा, अहो गायला चिका असतोय की? गाय वेल्या वेल्या काय असतोय? चिका असतोय. आता नीट आहे का? बहुतेक गायीचा चिक वेगळा, हा, आणि मारुतीला माळ करून वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. गायीचा चिक वेगळा आणि रुईचा चिक वेगळा. बहुतेक ही आपली मराठी भाषा एका शब्दाचा लय अर्थ असतात, आणि वळवळ तर शिवळती भाषा. बघायचं का? 2 मिनिटं आहे का? आता शास्त्र सांगतं या, संत एकनाथ महाराजांच्या घरच्या 2 गोष्टी कधी एका शब्दाचे 2 अर्थ चालत. नाथ बाबांच्या घरच्या 2 गोष्टी कधी संपत नव्हत्या. एक, संत एकनाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं, आणि 2, नाथ महाराजांच्या घरचं पुराण कधी संपत नव्हतं. वा, लबाड बोलता काय? 2 गोष्टी म्हणता फिरून 30 सांगता या. बहुतेक हेच आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य. मला खरं सांगा बाबा, एका शब्दाचं 2 अर्थ. माणसाच्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे का? असली पाहिजे. पक्वाजे ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? बुवा कोणी बोलावला बघा म्हणते आधी, दुसरं काय नाही. हा लय शास्त्र शिरायच नको. हे बघा, नाथबाबांच्या घरच्या 2 गोष्टी संपत नव्हत्या. एक पुराण आणि दुसरं पुराण. पहिलं पुराण पोळी पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं, आणि दुसरं पुराण पोती पुराणातलं पुराण कधी संपत नव्हतं. एका शब्दाचं 2 अर्थ. गळ्यात माळ असली पाहिजे का असली पाहिजे? माणूस म्हणून जन्माला आलाय, तुमच्या गळ्यात माळ असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, असलेली असली पाहिजे. असली म्हणजे खरी तुळशीची पाहिजे. बरं, ती जपली पाहिजे का जपली पाहिजे? माळ ही गोष्ट अशी आहे, एकतर घातली तर मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे. आणि माझं एक मत आहे, बहुतेक माळ ही गोष्ट अशी आहे, होत असेल तर घाला, आणि घातली तर मरेपर्यंत काढू. नाही, एकतर मी जाहीर सांगतो गड्या, सोप्पा आहे का? एकेकाळी तुमच्या गळ्यात माळ नसली तरी चालेल. बघा, गळ्यात माळ नसली तरी चालेल, फक्त पोटात मळ नसावा. तुमच्यासारखा माळकरी फक्त पोटात मळ नसावा, बस. आपल्यासारखं भाग्यवान आपण. यालाच म्हणायचं माळकरी. दुसऱ्याचं चांगलं बघितलं की झालं आपण माळकरी म्हणायचं. बहुतेक आमचं तेच झालंय, आम्हाला दुसऱ्याचं चांगलंच पाहत नाही. महाराज, एकतर गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, असलेली असली पाहिजे, जपली पाहिजे, जपली पाहिजे, मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे. मध्ये आमच्या वारकऱ्यांची लय मोठी परीक्षा झाली बघा. रोग आलता 4 वर्षापूर्वी कंचा तरी. कुठला? कोरोना आलता. करोना का कोरोना ते सांगा. कोरोना म्हणल्या असं वाटतं लय मोठी करोना केली आमच्या होत्यानं. कोरोना नावाचा रोग आलता, आणि त्यात वारकऱ्याची एवढी मोठी परीक्षा झाली बघा. जे आमच्यातलं गडी त्या परीक्षेत पास झालं का नाही, त्यांच्या गळ्यात अजूनही हाय त्या, आणि ज्यांनी काढून पांढरी लिंब आणली ते गडी नापास झालं. मग आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय बघून घ्या. मी पाया पडून सांगतो, माळ ही गोष्ट अशी होत असेल तर घालून घातली तर मरेपर्यंत काढू नका. एक, माळ मरेपर्यंत गळ्यामध्ये जपली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट, नामचिंतनाच्या बळावर जपली पाहिजे. ही मराठी भाषा वळवळत शिवळते. या मुद्द्यावर 2 प्रकारचा चिक आला. गायीचा चिक वेगळा, मारुतीला वाहतो त्या रुईचा चिक वेगळा. बहुतेक रुईचा चिकाचं शास्त्र असंय मामा, रुईचा चिक गळ्याच्या खाली गेला की माणूस जगत नाही. तुम्ही डॉक्टर करा, वैद्य करा, त्याला पर्याय अजिबात नाही. कर्नाटकी भाषेमध्ये हाल म्हणजे दूध. काय हाल म्हणजे? दूध. आणि त्यामध्ये टाकलेला चिक पिऊन प्राशन करून जगाला सिद्ध करून दाखवला. हाल म्हणजे दूध, आणि पिऊन सिद्ध केलं. हाल सिद्ध केलं, हाल सिद्ध केलं, तेव्हापासून हाल सिद्ध हे नाव पडलं. जर आळंदीला गेला तर ज्ञानोबरांची जिवंत समाधी आहे, तशी त्या आप्पाच्या वाडीमध्ये माझ्या हलसिद्धनाथाची संजीवन जिवंत समाधी आहे. त्या हलसिद्धनाथाच्या पुढे बाळूमामाच्या आई हात जोडून उभा देवा. पुत्र असा दे ज्याने जगाची सेवा करावी, आणि जगाची सेवा करावी हे ब्रीद मागितलं. त्या ब्रीद आग्रहास्तव भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला.
सन 1892 सालामध्ये 3 ऑक्टोबर वार सोमवार तिथी द्वादशीची आणि जन्म 4:23 बहुतेक जन्माला आले ते सामान्य नाही, सगळ्या संतांपेक्षा वेगळे अवतार कार्य. चालू लागले, रांगू लागले, बोलू लागले, स्वतःचा पोशाख निवडला. काय? हातामध्ये काठी, कपाळाला भंडारा, मस्तकावरती फेटा, पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, धोतर नेहरू, हातामध्ये कडा, पायामध्ये तोडा, जगाचा मालक संत बाळूमामा जन्माला आले. त्रैलोक्याचा वाणी भोळा भंडारे आला घोंगडी टाकून खांद्यावरी, पिवळा भंडारा लावून कपाळावरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी, बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. फळाला आली माय बापाची पुण्याई, त्या हलसिदनाथाची कृपा झाली भक्त ठाई. अन्यायाला वाचा फोडी सत्वरी, अन्यायाला वाचा फोडी सत्वरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. इडा पिडाला करुण तळी गोल रिंगण, हे खातो कन्या आंबील मामा आनंदान. भरली सुकान झोळी भक्ताची पुरी. बाळूमामा खरा शिवशंभू अवतारी. जन्माला आले ते सामान्य नाही, जन्माला आल्यापासून अनेक चमत्कार केलं काय हे सांगतो ना, अभंगाकडे वळतो. आपल्याला वेळेचं बंधन नाही. मामा करतात काय? चालता नाही नेराला चालवतात, बोलता नाही नेराला बोलवतात, निपुत्रिकाला संतान देतात, मेलेलं जिवंत करतात, अशक्य शक्य करतात. करील ते काय नाही महाराज, या विश्वामध्ये अशक्य असं शक्य करून धावण्याचं सामर्थ्य मामामध्ये. बहुतेक मेलेलं जिवंत केलं, चालता येत नव्हतं त्याला चालवलं, बोलता येत नव्हतं त्याला बोलवलं. निपुत्रिकाला ज्याच्या भाग्यात लेकरू बाळ नाही, त्या निपुत्रिकाला संतान मामाने दिलं. झालं कसं? मामा जन्माला आल्यापासून जगाचं कल्याण करायला लागली, सगळ्याचं चांगलंच करायला लागली, म्हणून सगळेच लोक बाळूमामाकडे जायला लागले. आता सुद्धा तुम्ही किती बारकाने विचार करता मला माहित नाही, पण मामा सध्याच्या काळामध्ये 80% महाराष्ट्र संत सद्गुरू बाळूमामाची भक्ती करतोय. बघा तुम्ही, कोरोनाच्या आधीचा जर काळ आठवला तर बहुतेक 50% लोकांना बाळूमामा हे माहितीच नव्हते, पण सध्याच्या काळामध्ये 80% महाराष्ट्र मामाची भक्ती करतो. या त्या पाठीमागं कारण या, जो देव मानत नव्हता तो आदमापूरची वारी करायला लागला. मामा माझी जोडीदार जी तरुण पोरं होती का नाही, अशी देव मानत नव्हती देव, ते आज प्रत्येक आमोशाला गाडीवर जाऊन आदमापूरची वारी करतात. तरुण पोरं सगळे बामांच्या सेवेला लागले. बहुतेक बाळूमामाच्या कुठल्याही पालखीवरती जा, 70% तरणी पोरच मामांच्या मेंढ्याची सेवा करतात. सगळे तरुण आहेत, सगळे तरुण मुलं मामाच्या सेवेला लागले. कारण या मामाने त्यांना काहीतरी साक्षात्कार दिला, मामांचा काहीतरी अनुभव आला. बहुतेक माणसाची जात लय हुशार आहे, कुठल्या बी देवाची भक्ती करा येडा नाही. माणूस कसा आहे माहितीये का मामा, माणूस चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घालत नाही. काहीतरी महिमा कळाला, काहीतरी ख्याती कळाली, काहीतरी अधिकार कळाला, कुणाचं तरी मामापासून चांगलं झालं म्हणून आज आपण मामाच्या दारात आलो. बहुतेक कुणी सुद्धा येत नाही, असेच लोक मामाच्या दारात यायचे, पण सहसा मामा कुणाला गावत नसायचे. एकटं बसायचे मामा, एकटं झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसायचे, मंदिराचं शिखरही म्हणायचे, काट्यावर झोपायचे, माझी गादी म्हणायचे. विचित्र राहणं होतं जन्मल्यापासून जगाचं कल्याण. एकटं बसायचे, भजन करत बसायचे, मनाला बडबड करायचे. बाळूमामा एकटंच बसायचे आणि समाधी लागायची, असे भजन करत बसायचे. बहुतेक गावातले लोक म्हणले हे खोळया येडया ह्याचं काय करायचं. बहुतेक बाळूमामाला लोक वेड म्हणली बरं का, खोळा बाळू म्हणून मामाला उपमा होती. पण तुम्ही मान्य करा अथवा नका करू, आजपर्यंत जल्ला जल्ला समाजाने वेड म्हणलं. या महाराष्ट्राचा इतिहास हा वेढ्या माणसाने लिहिला. या बघा, महाराष्ट्राचा इतिहास हा वेढ्या माणसाने लिहिला. या शहाणी फक्त त्याचा अभ्यास करतात, दुसरं काहीच करत नाही, कारण ती शहाणीच असते. ती शहाणी फक्त अभ्यास करतात. महाराष्ट्राचा इतिहास वेड्या माणसाने लिहिला. सगळे म्हणायचे येडाय खोळाय, मनाला बडबड करतो या, एकटाच बसतो या, कसाही वागतो या. पण मामा एकटं बसायचे, बडबड करायचे, पण मामा देवासोबत बोलायचे. आपल्यासारखं नव्हते. नाही, आपण बी एकटंच बसतोय, मनाला बडबड करतो या. फरक एवढाच असतो की आपल्या कानात काहीतरी असतं. अहो बाळूमामा सुद्धा एकटं बसून बडबड करायचे आणि आम्ही सुद्धा एकटंच बसून बडबड करतो या. फरक एवढा आहे, बाळूमामा भजन करायचे आणि आमच्या कानात काहीतरी असतं. कानात असतं ते काय म्हणतात त्याला, पकवाचे हेडफोन. हेडफोन हा, अजून काय होते, ब्लूटूथ, अजून इयरबड्स. असं सांगू लागा आपण अडाणी माणूस. ह्या मला काय कळत नाही त्यातलं. बहुतेक तुम्ही हेडफोन म्हणा, ब्लूटूथ म्हणा, इयरबड म्हणा. मी पाया पडून सांगतो मामा, सध्याच्या काळामध्ये कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही, ह्या माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन आहे. या मोबाईल ही गोष्ट अशी या, जेवढा चांगला वापरचाल तेवढा वंचेला नेतो आणि जेवढा वाईट वापरचाल तितका मातीत घालतो. फक्त वापरणं आपल्या हातामध्ये. आणि
चेतन बुवा बाद करून टाकलीत माणसं सध्या ह्या मोबाईलनं. माणसाला माणूस बोलायला तयार नाही, माणसामध्ये माणूस बसायला तयार नाही, बाद करून टाकली महिला मंडळ. तुम्ही मामाच्या दारात बसला, खरं सांगा तुमच्या घरातलं 10 वर्षाचं लेकरू, 10 वर्षाच्या लेकराला चष्मा या डबल भिंगाचा चष्मा काढलं की तांदळच होतंय, मोरचं दिसणार त्याला. हा नाही तुम्ही खरं सांगा, मामाच्या दारात बसला आजीबाई, तुमच्या घरातलं 3, 4, 5 वर्षाचं लेकरू असतं, त्याच्या हातात स्क्रीन टचचा मोठा मोबाईल दिल्याशिवाय ते दुसरा गाचच उचलत नाही. खरंय का नाही? हा असं खरंच म्हणावं लागलं, घरोघरी चाललंय. बरं बारक्याचं घ्या घेऊन बसला मामा, मोठी माणसं सुद्धा बाद झाल्यात ह्या मोबाईलमुळं. तुमच्या या माळशिरस तालुक्यामध्ये त्या सुळ पाहुण्याच्यात मामा माझी बहीण दिली. या कंच्या सुळाच्या दिली नाव सांगितलं असतं, पण लय गुतोडा असतो आपला, काय करायचं. लय गुतोडा असतो, वैताग आलाय मला रोज. त्या सुळ पाहुणे आणि बहीण आमची घरी आली. मामा बघा माणूस किती वेळा झालाय. बहिणन दाजी आमचे सोप्यावर बसले, दाजी असे सोप्या बसले. 1 तासभर मामा दाजी सोप्या बसले होते. 1 तासभर मी दाजीच्या तोंडाकडे बघतोय, दाजी मोबाईल मध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईल मध्ये, मी दाजीकडे, दाजी मोबाईल मध्ये. 1 तासभर राग आला मला. मला म्हणू वाटत होतं तुझ्यासारखं मोबाईल आमच्याकडे भांगारवाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यामुळे गप्पा बसायचं आलंय, दुसरं काय आहे तेव्हा. मामा मी तासभर बघतोय दाजीकडे, दाजी मोबाईल मध्ये, मी दाजीच्या तोंडाकडे, दाजी मोबाईल मध्ये. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं. मामा माझं मन असं सुपासारखं झालं, वाटलं गड्या आता दाजी काहीतरी विचारतील, बुवा कसे चालेत कीर्तन, कॉलेज, गुरढोर, शेतीवाडी, म्हणून मला लय आनंद झाला. मामा 1 तासभर आमचं दाजी मोबाईल मध्ये बघत होतं. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं, आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा मला म्हणला, ते सप्टेपिनाचा चार्जर आहे का? जाळ झालाय त्या माणुसकीचा, जाळ माणसाला माणूस बोलायत. बुवा कीर्तन करणार तिकडे उलटून आपण चपट्या पिण्याचा चार्जर दे. हा कुणाचं घेऊन बसला तुम्ही? माणसाला बोलाय माणूस तयार नाही. बाद झाली माणसं ह्या मोबाईल मुळे. पाया पडून सांगतो, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट. या पहिल्या काळात ही जुनी लोक पारावर बसली का नाही मामा, रात्र रात्र ह्यांच्या गप्पा चालायच्या. अलीकडच्या काळामध्ये आम्ही तरुण मुलं पारावर बसतो. या एकाचं बी एकाकडे लक्ष नाही, सगळ्याचं मोबाईल मध्ये. चांगला आहे तेवढा वाईट. या बहुतेक बाळू मामा एकटं बसायचे, बडबड करायचे, देवासोबत बोलायचे. आपण एकटं बसून बडबड करतोय, आपण मोबाईल मध्ये व्यस्त. या तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, मरण माझे मरून गेले मज केली आमर. हा अभंग असताना लिहिला का वैकुंठाला गेल्या? आकाश बुवा असताना जर अभंग लिहिला तर मग असताना म्हणता येत वय मी मेलो? या नाही म्हणता येत. पण ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे, ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता हा देह भगवंतमय होतो, त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरून गेले मज केले अमर. बहुतेक तुकाराम महाराजांची जी अवस्था तीच बाळूमामाची अवस्था. एकटं बसायचे, भजन करायचे, लोक यायचे, साकडं घालायचे, निघून जायचे. मामाने विचार केला, ह्या तळाव लोक येतात, साकडं घालतात, निघून जातात, यांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे. करायचं काय? म्हणून बाळूमामाने हा आता सध्या आदमापुरामध्ये चालू असलेला भंडारा सोहळा आहे, तो भंडारा सोहळा मामाने 1932 सालामध्ये चालू केला. 1932 सालामध्ये फाल्गुन वद्य द्वितीयाला मेतक्यामध्ये भूतबाधा खा मामाने रोवला आणि भंडारा उत्सव चालू केला. ती तिथी आहे फाल्गुन वद्य द्वितीया. तोच भंडारा सोहळा येत्या 15 आणि 16 तारखेला आदमापुरामध्ये संपन्न होणार आहे. गुरुमाऊली कृष्णात महाराज डोने यांच्या मुखातून जगाचं भाकीत सांगितलं जाणार आहे. पुढील वर्षामध्ये जे काय घडामोडी घडणार त्या भाकणुकीमध्ये सांगितले जातात. बहुतेक जगाच्या पाठीवर माणूस म्हणून जन्माला आला या खरा सुख सोहळा आणि खरा स्वर्ग पाहायचा असेल तर तुम्हा आम्हाला भंडाऱ्याला यावं लागल, तुम्हा आम्हाला भंडाऱ्याला जावं लागल. कारण स्वर्ग सोहळा पाहावं लागल तर भंडाऱ्याला जावंच लागल. हे जावंच लागतं. पुढचं नको म्हणा, काय करायचं आपलं, जावंच लागतंय आपल्याला. आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, उद्धार करण्यासाठी आदमापूरला जावं लागल. तो सोहळा मामाने चालू केला, भंडारा सोहळा, आणि भूतबाधा खांब मेतक्यामध्ये रोला. बरं भंडारा सोहळा हा चालू केला तो सामान्य नाही. बहुतेक भंडाऱ्याचं लय मोठं महत्व आहे. ते आकाश बुवा एक वाक्य लय व्हायरल झालं बघा माझं, ते भंडाऱ्याचं. तुम्ही युट्यूबला इंस्टाग्रामला कुठं जरी श्रीराम महाराज गुलदगड म्हणून नाव सर्च केलं नाही, ते सगळी भंडाऱ्याची वाक्य येतात बघा. कुठल्या बुवा कुठल्या वाक्यानं कुठपर्यंत जाईल हे सांगता येत नाही, कारण सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया लय स्ट्रॉंग आहे बाबा. नाही सोशल मीडिया लय ताकदवर या, लय बुवाला उचलते सोशल मीडिया. पण एक या सोशल मीडिया जेवढ्या ताकदीनं बुवाला उचलती तेवढ्याच ताकदीनं, त्यामुळे लय जपून राहावं लागते. सुकाचं नाही चेतन बुवा, तुम्ही आग बंद पांढरा पोशाखाला आग बंद, त्याच्याकडे कुणीही बघत नाही, फक्त त्याच्यावर एक डाग पडू द्या, सगळ्याचं ध्यान कुठं आहे. सुकाचं नाही बुवा लोक तर गोळ्या धरून नाही तर गडी कुठं चकीत गावतात. येऊन राहील तेवढं बरं आहे, त्यासाठी मी ते बंद केलंय सगळं ते सोशल मीडिया. नकोच बाबा. मी येताना म्हणलं होतं पण लय त्यांची इच्छा होती म्हणून चला असू द्या म्हणलं.
बिहाय मी भिवून आहे बाबा, नुकरे बाबा. बाबा ते लय व्हायरल झालं वाक्य भंडाऱ्याचं. काय भंडाऱ्याचं महत्व आलाय तुम्ही. बाळूमामाचा मुळे महाराजांचा हा सप्ताह आहे. एकेकाळी हा भंडारा सोहळा आहे. भंडारा सोहळा सामान्य नाही. मामाने पहिल्यांदा हा चालू केला. भंडारा सामान्य नाही, ऐकून जा. भंडारा हा सामान्य नाही रे बाबा. भंडारा भंडारा म्हणाल तर मामाच्या दरबारामध्ये भंडाऱ्यात मामा दोन प्रकार आहेत. भंडाऱ्याचा पहिला प्रकार या कपाळाला लावता तो भंडारा, आणि भंडाऱ्याचा दुसरा प्रकार आरतीनंतर महाप्रसाद घेणार आहे तुम्ही, तो भंडारा. कपाळाच्या भंडाऱ्याचं महत्व आहे का, ह्या मामाच्या दारात आल्यानंतर कपाळाला भंडारा न लावता निघून जाऊ नका. ते दुर्भाग्याचं लक्षण आहे. कारण ह्या जळबाबीच्या मामाच्या मंदिरात आल्यानंतर ज्याच्या कुणाच्या कपाळाला माझ्या मामाचा भंडारा लागेल ना, अरे त्याची कर्मरेषा बदलण्याची ताकद त्या मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार आणि एवढं मोठं सामर्थ्य मामाच्या भंडाऱ्यात आहे. म्हणून भंडारा लावल्याशिवाय जाऊ नका. नशिबात नसणाऱ्या गोष्टी मिळवून देणारा दरबार तुमच्या गावामध्ये ध्यानात ठेवा. तो आदमापूरचा मालक तुमच्या गावात येऊन विराजमान झाला या. साक्षात आदमापूर तुमच्या गावामध्ये निर्माण झालं या. भंडारा चालू केला. आणि दुसरा प्रकार आहे भंडाऱ्याचा आरतीनंतरचा महाप्रसाद. मामा त्याचं बी महत्व असं या, जो कोणी ह्या बाळूमामाच्या दरबारातला सप्ताहातला कीर्तनाने आरतीने पवित्र झालेला महाप्रसाद सेवन करेल, जो कोणी बाळूमामाच्या दरबारातला महाप्रसाद सेवन करेल ना, त्याच्या अंगात कुठली रोगराई असू द्या, कुठलीही बाधा असू द्या, ते नष्ट करण्याची ताकद मामाच्या प्रसादामध्ये आणि भंडाऱ्यामध्ये आहे. एवढा मोठा अधिकार आहे आणि एवढं मोठं सामर्थ्य आहे. तो भंडारा मामाने सुरुवातीला चालू केला. आणि दुसरी गोष्ट भूतबाधा खांब रोवला. मी नेहमी सांगत असतो भूतबाधा खांब मामाने का रोवला, कारण मामा भूत काढायची कामं करत होते. पाठीमागच्या वर्षी मला बऱ्याच गड्यांनी आपल्या विरोध केला, बुवा तुम्ही कीर्तन सांगता का नेमकं लोकांना बिहा घालताय. भीती म्हणावं लागेल. हा चला माझं असतं गावठी आपल्या. मी जुपीला सांगितलं मी हाय अडाणी बुवा, आपल्याला काय कळत नाही. ते म्हणले तुम्ही कीर्तन सांगता का नेमकं बिहा घालताय माणसाला. म्हणलं मामा असं का. ते म्हणले तुम्ही ते भूतान हे कीर्तन सांगताय. म्हणलं माझ्याकडे पुरावा आहे. गुलदगड बुवाचं कुठलंही कीर्तन आहे का, वर्ष श्राद्धाचं सप्ताचं तळावरचं. माझा नियम आहे मामा, प्रसंगाला अनुसरूनच कीर्तन करणार आणि पुराव्याशिवाय मी कधीच काय बोलत नाही. हा वैयक्तिक माझा नियम, पुरावा आहे माझ्याकडे. जगात भूतही अंधश्रद्धेत मोडत नाही. हा काही गोष्टी अंधश्रद्धा मान्य करा. आणि मामा अंधश्रद्धा बी लय वाढली आहे. बरेच लोक म्हणतात आम्ही अमक्या तमक्या कार्यक्रमाचं खात नाही. आपल्यातलं सुद्धा गडी मला एक कळतं आकाश बुवा, आपल्याला त्यांचा पैसा चालतोय म्हणल्यावर अनबी चाललंच पाहिजे. हा चाललंच पाहिजे. पैसा चालतो ना, बरं चाल ना. अंधश्रद्धा दूर करा. लोक म्हणतात बुवा माझं आडवं गेलं का नाही काहीतरी वाईट होतं. महाराज माझं आडवं गेल्यावर दुप्पट फायदा असतो. माझ्या गाडीला हमखास रोज माझं आडवं जातंय, मी काय करायचं. आणि लबाड बोलत नाही, बाळूमामाच्या गादीवर उभा आहे. आकाश बुवा पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी त्या जेजुरीच्या खाली नाझरेकडे पठार म्हणून गाव आहे, आणि बाळूमामाची यात्रा असते त्या गावची भली मोठी. आणि त्या यात्रेमध्ये माझं कीर्तन होतं. लोक म्हणतात बुवा माझं आडवं गेल्यावर काहीतरी वाईट होतं. लबाड बोलत नाही, बाळूमामाच्या गादी उभा या. त्या दिवशी जेजुरीला कीर्तनाला जाताना मांजरच माझ्या गाडीत आलता. आता काय करायचं. आता काय करायचं, डबल फायदा झाला. काय पाहिजे अजून. हा चला बहुतेक अंधश्रद्धा दूर करा. भूत अंधश्रद्धेत मोडत नाही. लोक म्हणतात बुवा कीर्तनाला आलं का नाही चप्पल गेली की 7:30 जाती. 7:30 जात नाही मामा, 3:30 काम लागतंय, बाकी काय होत नाही. हा जे गेली त्याला इसरा. मग ते सांगतं कशी 7:30 जाती. इळाची हाजरी जाते इकडे सुखाचा आहे. अंधश्रद्धा दूर करा. तसं भूत अंधश्रद्धेमध्ये मोडत नाही. आज आत्ता म्हणाल तरी जगामध्ये सध्या भूत या. ती भूत काढायची कामं मामाने केली. जगात भूत नसतं, बाळूमामाला भूत्या मामा म्हणून ओळखलं गेलं नसतं. जगात भूत नसतं, बाळूमामानी भूतबाधा खांब मेतक्यात रोवला नसता. जगात भूत नसतं, ज्या बाळूमामाच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त, ज्या मुळे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा सोहळा चालू या, त्या गुरु मुळे महाराजांची प्राप्ती मामाला झाली नसती. भूत काढलेला आकडा सांगितल्याबरोबर 120 रुपये आकडा सांगितल्याबरोबर मामांना गुरु मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती. भूत काढली जगामध्ये भूत या. भूत नसतं, पंढरपूरच्या पांडुरंगाला भूत म्हटलं नसतं. जगात भूत नसतं, 750 वर्षापूर्वी महावैष्णव ज्ञानोबरायांनी लिहून ठेवलं नसतं. काय भूत बाधा बेने तेथे, भूत बाधा बेने तेथे, बड़े भूत बाबा बेने देते, बड़े भूत बाबा बेने देते. हरि उच्चारणे मंत्र भयागादा, हरि उच्चारणे अनंत भयागादा. बड़े भूत बाबा बेने देते, बड़े भूत बाबा बेने देते. आकाश बाबा मला असं वाटतंय तुमचं गायन ऐकत राहावं. नाही पण वेळ नाही, आणि मला लय आवडतं तुमचं गायन. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. आता ते कौतुक तुमचं म्हणायचं तर फक्त ते
होय बुवाच्याच मुखातून ऐकावं ते बुवाचा फोन झाला की ते सगळं ते सगळं आकाश बुवाचं तासभर बोललं तरी त्या आकाश बुवाचं कौतुक संपत नाही बहुतेक. ते मी करून नाही भागायचं बहुतेक ते त्यांनाच करावं. मला वाटतंय तुमचं लय ऐकावं गायन पण आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यात बुवाला काय रान कवाच उरकत नाही. माझं कुठलं कीर्तन ऐकू द्या कवाच टाइम भाव संपणार नाही. गुलदगड बुवाचं कीर्तन म्हणलं की पावणे रावळी सुद्धा 12ची फुले असले की 12:15लाच गोळा व्हायचे. त्यांना माहिती ह्या बाबाला रानच उरकत नाही. त्यामुळे आपल्याला दावतं घ्यावं लागेल वेळेचं बंधन आहे. बहुतेक जगामध्ये भूत नसतं तर ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी लिहून ठेवलं नसतं पळे भूत बाधा बेनेत येते. म्हणजे जगामध्ये भूत आहे ती भूत काढायची कामा मामाने केली. भूत बाधा खामरोला भंडारा उत्सव चालू केला. तळाव लोक यायचे खायचे प्यायचे उड्या मारून निघून जायचे. मामाने त्यांच्या उद्धाराकरता मेंढरं केली. मेंढ्या करत असताना का केल्या बहुतेक आज इथं कित्येक पालख्यांच्या मेंढ्यांची समाधी आहे मामा. इथं 4 नंबर पालखी येऊन गेली या, इथं 11 नंबर पालखी येऊन गेली या, इथं 14 नंबर पालखी येऊन गेली या. साक्षात आदमापूरचा देव चालून ह्या भूमीमध्ये येऊन गेला या. भाग्यवान गाव आहे भाग्यवान भूमी या पवित्र ही असणारी जागा या. इथं मामा येऊन गेले. ती मामाने बकरी केली त्या पाठीमागचं कारण होतं 4 पायाचं एक जनावर आहे का लय जनावर आहेत बोलत चला पटपट. तुम्ही बोलला तर कीर्तन लवकर उरकल नाही तर 10 वाजणार लिहून घ्या. बोला 4 पायाचं एक जनावर आहे का लय जनावर आहेत मामा. हा बघा डावा सोडा नाही तर उजवा सोडा कांचा बी सोडा फक्त कवल सोडा. हा बोला होय किंवा नाही म्हणायचं. 4 पायाचं एक जनावर आहे का लय. हा अजून मी बोलत नाही गाड्या. तुम्ही नाराज नाही ना माझ्यावर. चेहरा का असं केलं तुम्ही मोकळं बसा. 8 तास घ्यायचं असेल सांगा मी येरवाळीवर राखतो माझं काय नाही. किती दळलं तरी पीठ तेवढंच पडणार हे मला बी माहित आहे. त्यामुळे मला तुम्ही 8 तास घ्या म्हणलं तर लगेच उराक तुम्ही माझं काय नाही. बोलत चला मोकळं बसा. चेहरं चांगलं ठेवा. तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन आहे मामा. मस्त बसा मोकळं बसा. बुवाला सावडा आल्यासारखं कुणीच बसू नका. पुढे बघा सांगा 4 पायचे एक जनावर आहे का लय जनावर आहे. तुम्ही सांगितल्याशिवाय मी मोहर सरणार नाही. 4 पायचे एक जनावर आहे का लय जनावर आहे ती लय तास. हा मोठ्याने बोला बुवा आपलाय म्हणून तरी बरं आहे. बोलत चला लयत का नाही. त्यातली मेंढर का बाळू मामाने केली असतील कशा पाय कारण या. आणि 4 पायची सगळी जनावर आडवे आहेत बरं का. 2 पायची कोंबडी बदक सुद्धा आडवेत. जगात सगळं प्राणी आडवायचं. जगात फक्त एकच प्राणी उभा या त्याचं नाव माणूस. आकाश बुवा वर बसलेला देव सुद्धा विचार करतोय का हो ह्यो माणूस उभा हाया तरी सुद्धा एवढा आडवा वागतो या. मग आडवा असं तर कसा वागला असा देवाला प्रश्न पडला. एवढी विचित्र आपण वागायला लागलो. पण त्यात बी आडव्या मेंढीचा स्वीकार केला. कारण या मेंढी माऊली नम्रतेचं प्रतीक आहे. कधी बघा मेंढी चालताना नेहमी खाली मान करून चालते. ताट मान करून चालत नाही माणसागत. ती नेहमी नम्र राय शिकवते. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता. आणि आलाय बाळू मामाच्या दारात. हे मामांचा दरबार एक शिकवतोय बाबा फक्त नम्रतेने जगा. एकच मामाची शिकवण आहे. ह्या तळावाला ह्या मंदिरावाला एवढं घरी घेऊन जा. नेहमी नम्रतेने जगा. छाती काढून चालू नका. झुकून चाला. गावातून समाजातून पैर पावण्यातून हात जोडा. नम्रतेने जगा. ऐका रे बाबा नीतिमत्तेने जगा. प्रामाणिकपणाने जगा. इमानदारीने जगा. कोणाला फसवून जगू नका. कोणाला लुबाडून जगू नका. गोरगरिबाच्या माना मुरगळून जगू नका. कोणाचं पैसे बुडवू नका. पुढच्या जन्मात त्याच्या दारात बैल होऊन राबावं लागत. जसं कराल तसं भराल. हा नियतीचा फेरा आहे. कुणा फिरल सांगता येत नाही म्हणून पाया पडून सांगतो झुकून चाला एवढं शिकवण्यासाठी कीर्तन. नेहमी नम्रतेने अहो नम्रतेने जगायचं. बरं छाती काढून कुणाचं चांगलं झालंय आजपर्यंत. रावणाचं शेवट गेलं नाही. सांगा ते कवडी गेले नाही. 7 कोटी सोन्याची घरं रावणाची 7 कोटी. 9 ग्रहाच्या पाऱ्या करायचा मग सिंहासनावरती जाऊन आरूढ व्हायचा. 7 कोटी सोन्याची घरं. एका घराला 3 चौकटी आणि एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं होतं. त्याच्या कवडी सोबत घेऊन गेला नाही. आणि कुठं घेऊन बसला आपला पत्रा. पाया पडून सांगतो झुकून चला. नम्रतेने जगा. नीतिमत्तेने जगा. त्यासाठी मामाने बकरी केली सांगितले मेंढ्या राखायचा. भक्त नाचू लागले गाऊ लागले उड्या मारू लागले. उड्या मारून एक दिवशी भक्त तळावर आले. मामाच्या मेंढ्या वाढायला लागल्या. सुरुवातीला बाळूमामानी चांदीचा कमरेचा करदुरा मोडला. निपाणीवरून जाऊन 5 मेंढर आणली. ज्याला बाळूमामाची ताकद ऐकायची त्याने ऐकून जा. ज्या बाळूमामानी सुरुवातीला 5 मेंढर केली होती त्या बाळूमामाची ताकद ऐका. ज्या बाळूमामाने सुरुवातीला 5 मेंढर केली त्याच बाळूमामाची आज जगात 50,000 मेंढर फिरतात. ही ताकद आहे संत बाळूमामाची. ही ताकद आहे मामा. अहो आपल्या घरी 4-5 जनावर असतात त्यासाठी आपल्या घरादाराची पळापळी आहे. आज एवढी मामाची 50-60 हजार जनावर. याला कोणी वाली नाही. याला कोणी मालक नाही. उघड्यावरचा संसार बाळूमामाचा. तो भगवंत कसा हाकत असेल विचार करा. ही ताकद आहे मामाची. मेंढ्या केल्या आणि झालं असं एक दिवशी बकरी राखून भक्त तळावर आले. रोज मेंढ्या राखाय जायची आणि मेंढ्या राखत जा. बहुतेक मेंढ्या राखलेला माणूस कधीच वाया जात नाही. अनुभव आले अंगात ते या जगात देत असे.
राखा मामाच्या मेंढ्या, करा सेवा. इथं सेवेला किंमत आहे. जाहीर सांगतो, बाळूमामाने एक सांगितले, दरबारात पैशाला किंमत नाही, ह्या दरबारात सेवेला किंमत आहे. तुम्ही किती सेवा करता ह्याला फार महत्व आहे. कारण मामाने सांगितले, जो कोणी माझी चाकरी करतो या, ऐका, जो कोणी माझी चाकरी करल त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही, आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हो बाळू धनगर राहणार नाही. हा शब्द मामाचा. म्हणून सेवा करा, सेवकरी व्हा. सेवेला किंमत आहे बाबा हो, ह्या दरबारात पैशाला किंमत नाही. हा, आणि सेवेला किंमत आहे. जो मनापासून सेवा करतो का नाही, देव त्याला नाही काही कमी पडू देत, आणि नाहीच दिलं त्यानं आजपर्यंत कुठल्या भक्ताला कमी पडू दे. कारण तो जगाचा मालक आहे, देणारा तोय, घेणारा तोय, देता देवविता, नेता निवविता, येते याचे सत्ता काय. अहो बाळूमामाच्या मनात आलं तर गरीबाला श्रीमंत, श्रीमंताला गरीब करतो या. एका रातीत गादीवरच्याला रस्त्यावर, आणि रस्त्यावरच्याला गादीवरती आणतो या. आले देवाच्या मनात येथे सकाळी वरी सरदाला घेतलेला अभंग. बहुतेक नाही भगवंताच्या मनात आल्यावर त्यानं पुन्हा चालू दिलं. मग देव जर आपल्या बाजूनं चांगलं करावं वाटत असेल तर आम्हाला त्याची सेवा करावी लागल. मामाने सांगितलं सेवा करा, सेवकरी व्हा. सेवा करून भक्त मेंढ्या राखून तळावर आली, आणि तळावर आल्यानंतर बाळूमामा असं बाजूवर बसले. तळावर भक्त लवकर आले, म्हणजे 9 वाजून गेल्या म्हणून लवकर आल्या. नसतं आलं कवाज नसतं आलं, पण आणावं लागलं. बहुतेक तळावर आले. तळावर आल्यानंतर बाळूमामा बाजूवर बसले होते. भक्त मामाच्या पुढे बसले. म्हणले, मामा तुम्ही सामान्य नाही, चालता न येणाऱ्याला चालवताय, बोलता न येणाऱ्याला बोलवताय, निपुत्रिकाला संतान देताय, मेलेलं जिवंत करताय, अशक्य शक्य करताय, तुडुंब भरलेली नदी मामा तुम्ही दुबंगावताय. इकडचं पाणी इकडं उभा करता, इकडचं पाणी इकडं उभा करता, मधून खडखडीत वाट निर्माण करता, अलीकडच्या मेंढ्या पलीकडे नेता. मामा लय मोठी ताकद आहे तुमची, आम्हाला तुमची सेवा करू द्या. मामाने सांगितलं, येड्या हो, अरे माझी काय सेवा करताय, मी ज्या देवाची सेवा करतो त्याची करा. मामा कुठल्या देवाची सेवा करत होते महिला मंडळ? तुला कशाला बोलवलाय म्हणाव? सुप्पी बसनं जा, मला विचारतोय बाबा. ऐका, मामाने सांगितलं जा आणि त्या तळामध्ये जाऊन बघ कुठल्या देवाचा फोटो आहे. भक्त धावत गेला पुण्यापास शनगारे. म्हणे, मामा मुळे महाराजांचा फोटो या, आप्पा हलशिदाचा फोटो या, विठ्ठल ब्रदेवाचा फोटो या, काशीलिंगाचा फोटो या, महालिंगरायाचा फोटो या, कारंड्या मायाक्का देवीचा फोटो या, मोरगोबाचा फोटो. मामा सगळ्या देवाचा फोटो. अरे बेड्या, मोठा कोणता या? तो तर पंढरपूरच्या पांडुरंगाचा. मग विचार काय करताय? आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्याच पांडुरंगाला शरण जा, त्याशिवाय जीवनाचा उद्धार नाही. मामा तुम्ही म्हणता देवाला शरण जा, पण शरण जाण्यासाठी करावं काय लागल? मामाने सांगितलं, जावं लागल हे खरं या, पण जाणं बी सोपं नाही. देवाकडे जायला 4 मार्ग सांगितलं, आणि जीवाला देवाकडे जावं लागतं त्रिकालबाधी सत्य या. जगामध्ये पाणी कुठं पडू द्या त्याला समुद्राला जाऊन मिळावं लागतं. अग्नी कुठं पेटवा त्याची देवता सूर्य, त्याला सूर्याकडे निघावं लागतं. आणि जीव म्हणून कुठेही जन्माला या, तुम्हाला देवाकडे जावंच लागतं. विठाला विठाला जीवाला देवाकडे जावं लागतं. हे त्रिकालाबाधी सत्य मान्य करावं लागल. जगात पाणी कुठं पडू द्या समुद्राला जाऊन मिळावं लागतं. पुढे बघा, आता जळबावी गाव हे तुमचं बहुतेक माळातलं गाव, बरोबर का नाही आजीबाई? तुमच्या भागात इथं माळावर पाऊस पडला, डोंगरावर पाऊस पडला, मुसळधार पाऊस पडला डोंगरावर, आणि मग डोंगरावरचं पाणी डोंगरावरच थांबतं. हा, कायला बाड बोलताय बोवा म्हणाव? डोंगरावर थांबतं वय तेव्हा. ते असं नाल्यानं वड्याला जातं बघा, वड्याचं शेवटी जाऊन नदीला जातं, आणि नदीचं शेवटी समुद्राला जातं. कारण पाण्याची देवता कोण या? समुद्र. पाणी कुठं पडू द्या शेवटी कुठं जावं लागतं? त्याची देवता समुद्राकडं. अग्नीची देवता सूर्य, अग्नी कुठं पेटवा त्याला सूर्याकडे निघावं लागतं. बघा तुम्ही महिला मंडळ घरी जा, आणि घरीला गेल्यानंतर आजीबा देवाच्या समोर दिवा लावा. अग्नीची ज्योत कुठं निघते? पंती लावा. अग्नीची ज्योत कुठं निघते? वर जाते का उलटी खाली येते? तुम्ही अजूनही बी नाराज दिसताय का? पहिला दिवस आहे म्हणून तसं करताय तुम्ही? नाही कवलं देणार ते, त्यामुळेच म्हणलं की हा तुम्ही बोला गाड्या. ते पहिला दिवस ना होता ह्यांना घ्यायचा, पण बुवाच नाही पुढं मोकळा पर्याय नाही. ते माझी बी इच्छा होती पुढं करावं, पण मजबुरी आहे. बोलत चला, तुम्ही मोकळं बसा. बरं बंधन नाही ना आजीबाई तुम्हाला? काय हा काय काम राहिलं नाही ना घरी? हे काम राहिलं नाही ना घरी म्हणायचं एक बिहा झालंय. परवा दिवशी असंच म्हणलं, आजीबाई तुम्ही बोला ना, तुमचं काय काम राहिलं का? म्हातारी म्हणली, काय नाही, माझ्या कोंबड्या डालायच्या राहिले. ते जाळ झाला त्या कोंबड्याचा. नाही ना तसं तुमचं काय राहिलं? हा मग मोकळं बसा आणि पुढं बघा. काय सांगत होतो म्हणा? कीर्तन आलतो कुठं? जळबावीत आलता. कुठं आलता म्हणा? हा, या मुद्द्यावर मी सांगत काय होतो, अग्नी पेटवल्यावर कुठं ज्योत निघते आजीबाई? वर का खाली? बोला. कुठं निघते? वर निघते का नाही? घरी जा, घरी गेल्यानंतर तुम्ही चूल पेटवा. चूल पेटवल्यानंतर अग्नीची ज्योत कुठं निघते?
तुम्ही स्वयंपाकाला बसला, स्वयंपाकाला भाकऱ्या करताय, आता चुलीवर भाकऱ्या ठेवताना तुम्ही चुलीला जाळ घातला तर जाळ असा अग्नी कुठं निघतो? पण थांबा थांबा थांबा, चुली आहेत त्या का? आणि हिथनं पुढे चुलीशिवाय पर्याय नाही देणार ठेवा आजपासून. नाही नाही नाही, पर्यायच नाही आता. गॅस बंद झाला, तुम्ही 10,000 दिलं तर मिळणार, आता पर्याय नाही, चुलीशिवाय पर्याय नाही इथनं पुढं. बहुतेक 10तल्या एखाद्या घरी चूल राहिली नाही, चूल राहिली. मामा त्या दिवशी बारामतीत चुला नाही गेलो, त्या पोराला म्हणलं बाबा इथं चूल कुठं मिळते? ते म्हणला बुवा चूल म्हणजे काय असतं हिथनं झोपे. चूलच माहिती नाही, मग पुढचं कसं व्हायचं? नाही नाही शोकांती काय, पहिल्या काळातली काही गोष्ट राहिली ना तुमच्या घरात. आजीबाई तुमच्या घरामध्ये चूल होती, बाळूमामाची आई चुलीवर स्वयंपाक करून मामाला अन्न द्यायची. बहुतेक बाळूमामाच्या काळामध्ये आई पाट उठायची, बाळूमामाची सुंदरा माता जात्यावर दळण दळायची. कारण त्या काळामध्ये जात होतं, पाट होता, वरवंटा होता, घरामध्ये चिमणी होती, काटवट होती, जात होतं, सगळ्या गोष्टी होत्या. पण या सगळ्या गोष्टी निघून गेल्या कधीपासनं? जेव्हापासनं त्या वरोट्यानं घरामध्ये चिमणी आणली का नाही, जाळ झाला आमच्या घरातल्या वस्तूचा, बघायला नाही त्या बघायला. ते जात तर जाताना जात सुद्धा म्हणून गेलं नाही, बिन बोबाट निघून गेलं. उगा ते लग्नाच्या टायमिंगला लोकांच्यात नानावं लागतं, बळ बळ ती बी नाही. शोकांती काय निघून गेलं हे सगळं. पहिल्या काळात आजीबाई तुम्ही चुलीला जाळ घालायचा, स्वयंपाक करायला बसायचा, आणि स्वयंपाकाला बसल्यानंतर पुढे अशी तुमच्या लाकडी काटवट होती, बरोबर का नाही? काटवट होतं का लाकडी? माहेरला आठवा तुमच्या होतं का? होतं ना. आणि त्या लाकडी काटवटाला 2 कान होतं, बरोबर का नाही? कानावर पाय ठेवायचा मग भाकऱ्या करायच्या, बरोबर का? काटवट गेली घरात आली स्टीलची, काय परात नाव कुणा काढलं त्याला हुडाकला पाहिजे, त्याचा अर्थच लागे ना काय. परात परात आपलं सोपा अर्थ लावायचा, जे असते घरात त्याला म्हणायचं ते. परात आली तुमच्या घरात, बरोबर का नाही आजी? तुम्ही मामाच्या दारात बसलाय, खरं सांगा तुमच्या घरामध्ये परात आहे, आणि त्या परातीला सुद्धा असं 2 कान आहेत, आणि परातीच्या कानावर पाय ठेवायचं मग भाकऱ्या करायच्या, बरोबर का आजीबाई? घरात परातीला 2 कान हायत वय? आजीबाई परातीला 2 कान नाहीत वय? मग सुन पाय कुठं ठेवती? पटला मला, असं सांगा मग 12 वाजूस तर बसतो आम्ही. कुठं आहे तर पाय? आकाश बुवा त्या दिवशी एक जोडीदार म्हणला, बुवा आमच्या घरी जेवायला चला, माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. त्याला म्हणला, अरे शंकर पाळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या म्हणा तुम्ही जाता राहिलेच का? निघून गेलं. पहिल्या काळात चूल होते आजीबाई, चुलीला जाळ घालायचा तुम्ही, जलद गतीनं गरम होणारं इंधन म्हणजे लोखंड, तो तवा असायचा, आणि तुम्ही जाळ घातला की तव्याला वरती येऊन लागायचा का उलटा चुलीत जायचा जाळ? बोला की बरं. समजा वर का निघायचा? कारण त्याची देवता कोण आहे? कोण आहे? सूर्य. समजा लाईट गेली मगा सारखी, नाही जायची आता देऊ नका, पण गेली मगा सारखी लाईट, आणि डबल पंचपदी घेतली, नाही नाही नाही, हा समजा लाईट गेली, आणि लाईट गेली माझ्या हातामध्ये मेणबत्ती या, हा वितळती ती मेणबत्ती आजीबाई. ही मेणबत्ती मी पेटवली, आता मेणबत्तीची ज्योत कुठे निघते मामा? कुठे निघते? या वर निघते का नाही? बर आकाश बुवा समजा माझ्यासारख्या खोटवाडाने ती उलटी धरली, आता नाही वर निघायची. हा बोला की, आता नाही वर निघायची, तरी बी वर निघणार वय का? कारण अग्नी कुठं पेटवा, कसा पेटवा, त्याला कुठं निघावं लागतंय. तुम्ही काय बी पेटवा, अग्नीला वर निघा. काय बी पेटवा म्हणजे रान पेटवायचं असाल एखाद्याचं. चांगल्या गोष्टीसाठी वाक्य खाली अंडरलाईन काय सांगाव, कसा बी अर्थ घेते लोक, एका शब्दाचं 2 अर्थ असतात ना. बहुतेक तुम्ही कसं पेटवा, अग्नीला वर निघावं लागतं, कारण त्याची देवता कोण आहे? बोला सूर्य. अग्नीला कुठं निघावं लागतंय? सूर्याकडे. तसं जीवाची देवता कोण आहे? या देव. जीवाला देवाकडे जावं लागतं, आणि जीव हा देवाचा अंश आहे, आणि अंश हा स्वतःचा मूळ स्वभाव कधी सोडत नाही. बघा समजा माझ्या हातामध्ये आजीबाई मिरचीचा तुकडा आहे, ही मिरची एका साईडला मोडली आणि ती खाल्ली तर ती गोड लागती, बरोबर का? कशी लागते? तिखट लागते. बरं समजा गुळ आहे आकाश बुवा, ह्या गुळाचा तुकडा मोडला आणि तुम्ही खाल्ला तर तो तुम्हाला आंबट लागतो का? गोड लागतो का गोड लागतो? ती सांगा. ते गोड लागणार, कारण तो त्याचा मूळ स्वभाव सोडतोय का मामा? गुळाचा तुकडा वेगळा केला आणि खाल्ला तरी तो गोडच लागतोय, कारण तो त्याचा मूळ स्वभाव सोडत नाही. तसा हा जीव देवाचा अंश आहे. आपल्याच मनाला इसरा आपण हाय का देवासारखं? एकटं बसत जा घरी गेल्यावर कधीतरी असं मनाला विचार करायला का आपण देवासारखं हाय का? 13 लग्न मोडली आतापर्यंत आपण. म्हणजे ते 26 जानेवारीला गावामध्ये अख्ख्या गावात झाडं लावली हिरवीगार. ती हिरवीगार झाडं बघून आम्ही शेरड सोडली, त्याच्यावर हाय का आम्ही देवासारखं? नाही आम्हाला देवासारखं जमायचं. संत म्हणले नाही तुम्हाला देवासारखं जमता आलं, पण तुम्ही देवाचा अंश निदान देवाकडे तरी जा. महाराज देवाकडे जायला करावं काय लागल? 4 मार्ग: ज्ञान, कर्म, योग आणि भक्ती. 5वा मार्ग नाही बरं का. ज्ञानाने तुम्ही बाळूमामाकडे जाऊ शकता, ज्ञानाने तुम्ही पांडुरंगाकडे जाऊ शकता. माणसाला ज्ञान असलं पाहिजे, ज्ञानाशिवाय माणूस ठरत नाही, पण मापात असावं.
कारण लय ज्ञान आलं की मग माणसं लय हुशार होत्या ती बघा. आणि बहुतेक ज्ञान आला की गर्व येतो. जो ज्ञानी माणूस असतो का नाही तो गर्विष्ठ असतो. 10तला एखादा नसतो, वाक्य खाली अंडरलाईन करून घ्या बरं का, मी वाक्य दुरुस्त करतो. 10तलं 1-2 ज्ञानी माणसं गर्विष्ठ नसतात, पण बहुतेक राहिलेली सगळीच गर्विष्ठ असतात. नाही तुम्ही ज्याच्याकडे ज्ञान आहे का नाही तो माणूस गर्विष्ठ असतो. ज्ञानी माणूस गर्विष्ठ असतो, तुम्ही ध्यानातच ठेवा. ज्याच्याकडे लय ज्ञान आहे तो माणूस गर्विष्ठ आहे. कीर्तनकारासारखी फुगीर जात नाही, लिहून घ्या. आणि आपल्यातच राहू द्या, फोटो नका. लय ज्ञान असणारी माणसं फुगीर आहे ती सध्याच्या काळात. बरं गर्व आला की गर्वाचे घर खाली, गर्वाने नाही जाता येत देवाकडे. राहिला दुसरा मार्ग म्हणाल तर योग, योगाने देवाकडे जाता येतं. पण योग सांगतोय भुकेल्या भूक खावे, तहानेल्या तहाने प्यावी. समजा मला माहिती आता 9 वाजून गेले, त्या सगळ्याला भुका लागले. ते आजीबाई आता भूक लागली का नाही मामा, भूकच खाऊन टाका, परत लागलीच नाही पाहिजे. हा बरालाच माणसं मार आहे म्हणावं इकडं. हा भूक खाऊन टाकणं सोपं आहे का? समजा तुम्हाला तहान लागली का नाही, तहानच पिऊन टाका, परत तहानच लागली नाही पाहिजे, पाणीच प्यायचं नाही परत. आहे का सोपं? नाही 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 नाही, योग कठीण या. तिसरा मार्ग सांगितला कर्म. कर्माने जाता येते, पण कर्म बांधून ठेवतं. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती. बहुतेक वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणलं की ह्या प्रमाणाशिवाय पूर्ण होणार नाही. आकाशबुवा लागली दोघात पैंज. कुठले आता बहुतेक इथं 4-5-6 कीर्तनकार उभा आहेत. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तुम्ही, सगळ्यात लहान मी माफी मागून बोलतो. आपण आपल्यातला कुणी जरी कीर्तनकार उभा राहिला, ह्या प्रमाणाशिवाय वर्ष श्राद्ध पूर्ण होणार नाही. कुठलं प्रमाण? केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हे प्रमाण तुम्ही सगळे किती बारकाने ऐकता हे मला माहित नाही, पण बुवा ह्या प्रमाणामध्ये 5 क्रियापद येते. किती? 5. केले, झाले, आले, उपजले आणि मेले. 5 क्रियापद. एक जे पाठीमागच्या, हा असा मार्ग या थेट आपल्याला जगाच्या मालकाच्या दारात नेतो. आता नीट ऐका, भक्ती जर असल तर भक्तीची जोड तुम्ही ज्ञानाला लावा, तिथला अहंकार निघून जातो. भक्तीची जोड योगाला लावा, कठीणता राहत नाही. भक्तीची जोड कर्माला लावा, कर्माची बंधनं तुटतात. आणखी खोल, ज्ञानाने म्हणाल तर तुम्ही देवापाशी जाल, योगाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, कर्माने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल. पण भक्ती हा असा मार्ग या साक्षात आत्मापुरता देव आपल्या घरी आल्याशिवाय राहत नाही. ही ताकद आहे भक्तीची, ही ताकद या भक्तीची, ही ताकद या नामाची, ही ताकद या श्रमाची. ताकद आहे भक्तीची मामा. बरं बुवा झालं खरं, सगळ्यात सोपं सांगता तुम्ही भक्ती या. पण भक्ती भक्ती म्हणाल तर तुमच्या वारकरी संप्रदायानं भक्तीचं सुद्धा 9 प्रकार पाडलं. किती प्रकार? नवविधा काय बोललेल्या या भक्ती द्यावे माझे हाती संतजन. किती प्रकार आहेत भक्तीचा आजीबाई? पुढे बघा. नवरात्रीत उपवास करता का आजीबाई तुम्ही? पुढे बघा. नवरात्र धरताना नवरत्न, नवरात्रीत 9 प्रकारच्या भक्त्या करता का? मग 9 प्रकारच्या भक्त्या माहिती आहेत त्या का? काय करायचंय मला? फराळ खायला झालं बाद झाला मला. मी पाया पडून सांगतो, 9 प्रकारच्या साड्या घालत बसण्यापेक्षा 9 प्रकारच्या भक्त्या जाणार. बहुतेक 9 प्रकारच्या भक्त्या सांगायच्या म्हणल्या की 11:30 वाजतील. त्यामुळे आपण 8 तास घेऊ. बुवा तुम्ही म्हणता 9 प्रकारच्या भक्ती, आम्ही जळभावीत राहणारी लोक या, आम्ही राणामाळाने राहणारी लोक. तुमच्या वारकऱ्यातलं लय कळत नाही, संप्रदायातलं लय कळत नाही. आला एवढ्या लांबनं तर जास्त काय सांगू नका. 9 वाजून गेले, त्या वाढूळ झालं, माणसं तोंडाकडे बघते ती. तुम्ही लांबवू नका. हे बघा, 9 भक्त्या सांगू नका. साधं सांगा, सरळ सांगा, सोप्पं सांगा आणि एकच भक्ती सांगा. मग सगळ्यात सोपी भक्ती फक्त एकच, नाम संकीर्तन. साधन पै सोपी, जळतील पापे काल परवाची. जळतील पापे काल परवाची नाही नाही नाही, जन्माची सुद्धा नाही, जन्मांतरीची पाप जाण्याची ताकद ह्या नामामध्ये. मग म्हणता तुम्ही नाम घ्या त्याशिवाय उद्धार नाही, पण तुम्ही रात्रंदिवस घ्यायला लावता, हे काय आम्हाला जमणार नाही. मग तुकाराम महाराज म्हणले नाही रात्रंदिवस देवाचं नाव घेता आलं नका घेऊ. बाळूमामाने सांगितलं नाही रात्रंदिवस देवाचं नाव घेता आलं नका घेऊ. तुमच्या मनाला वाटेल तेव्हा घ्या. महाराज तुम्ही सांगितलं ते आम्ही आजपासून ऐकू. आमच्या मनाला वाटेल तेव्हा बाळूमामा आम्ही पांडुरंगाचं नाव घेऊ, बाळूमामाचं नाव घेऊ. आम्हाला आठवलं तेव्हा आम्ही देवाचं नाव घेतलं. ऐका, आम्हाला वाटेल तेव्हा देवाचं नाव घेतलं. आम्हाला वेळ मिळेल असं देवाचं नाव घेतलं. आम्ही चालता बोलता देवाचं नाव घेतलं. आम्ही उठा उठी देवाचं नाव घेतलं. तर आमचा फायदा काय? नाम घेता उठा उठी, 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 नाम घेता उठा, पुढे घ्या. नाम घेता उठा उठे,
छाटी लावा छाटी लावा नाम घेता उठाव घ्या पुढं. नाम घेता उठा उठी वा महाराज, वा. नाम घेता टाळी वाजवा, टाळी सर्वांनी भजन करा. हा, हा. नाम घेता उठा उठे नाम घेता उठाव होय संसाराची तुटी होय संसाराची तुटी होय संसाराची क्या बात तुटी आहे बाबू. होय संसाराची तुटी ऐसा लाभ बाबा गाडी ऐसा लाभ बाबा गाडी ऐसा लाभ बाबा गाडी ऐसा लाभ बाबा गाडी बाबा गाडी ऐसा लाभ ऐसा लाभ क्या बात आहे वा महाराज. गाते ऐसा लाभ बाबा महाराज कळालं आम्हाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही वेळ मिळेल असं नाव घेतलं. समजा बाळू मामाचं पांडुरंगाचं नाव आम्ही उठाउठी घेतलं तर आमचा फायदा काय होईल? होय संसाराची तुटी. देहरूपी विश्वरूपी अहंकाररूपी प्रपंचरूपी संसारातून सुटका होईल. एवढं सगळं करून कमवायचं काय? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. का हो महाराज दुसरा मार्ग नाही का? नामाप्रते साधन नाही जेतू करशी अनेक काही. दुसरा मार्ग नाही देवाकडे जायचा. महाराज देवाकडे जायचा दुसरा मार्ग नाही सांगता. मग सगळ्यात सोपा मार्ग जर तुम्ही नाम सांगत असाल तर नाम घ्यावं लागेल का? घ्यावंच लागेल. नाही त्याशिवाय जीवनाचा उद्धारच नाही. कारण देवाने ही श्रीमंती त्या करता दिली. देत असताना ही श्रीमंती दिली. या माणसाचं शरीर सगळ्यात मोठी श्रीमंती बाबा हो ऐका. देत असताना लई मोठी श्रीमंती दिली. या जे लोक म्हणतात देवाने आम्हाला काय दिलं त्याने ऐकून जा. श्रीमंतीची व्याख्या बदलली. या पैसावाल्याला श्रीमंत म्हणू नका. पैसावाला श्रीमंत असता तर कोरोनात मेला नसता. श्रीमंती तीन गोष्टींना ओळखा. एक, ज्याचे आईबाप जिवंत तो श्रीमंत. आईबाप जिवंत तो श्रीमंत. दोन, देवानं दिलं या समाधान मानून धरणी माईला टेकल्या टेकल्या ज्याचा डोळा लागतो या तो श्रीमंत. आणि तीन, जो जिवंत या तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत. विठ्ठल 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 पण ज्याने ही श्रीमंती दिली त्याला विसरू नका. कारण ही लई मोठी श्रीमंती या. माणसाचं शरीर लई मोठी श्रीमंत या. आणि जन शरीर मरेपर्यंत चांगलं ठेवलं तो श्रीमंत या. तसं बघायचं तर श्रीमंती गरीब आणि गरीबी श्रीमंत या. आपण लय श्रीमंत लोक खाऊन पिऊन भगवंताचं नाव घेऊन सुखे मामा. आपण श्रीमंती सुखानं खाऊ देत नाही. श्रीमंत माणूस गरीब आहे. गरीब श्रीमंत या. गरीबाला झोपला की डोळा लागतो या. श्रीमंताला 2 वाजता उठून झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात तरी झोप लागत नाही मामा. नाही 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 अजिबात श्रीमंती सुखानं खाऊन देत नाही. बुवा मी रोज एका जागीरदाराच्या दारात कीर्तन करणारा माणूस आहे. मध्ये त्या फलटण तालुक्यामध्ये त्या दडस पाहुण्याच्यातलं कीर्तन केलं. आणि कीर्तन करून मामा जेवाय बसलो आम्ही खाली. आणि जेवाय बसल्यानंतर प्रत्येकाच्या ताटाला पदार्थ वाढले. आणि वाढण्याचा नियम या हा प्रत्येकाच्या ताटाला प्रत्येक पदार्थ पुरलाच पाहिजे. आणि प्रत्येकाला पदार्थ आला पाहिजे. मामा पाणी जरी कमी पडलं तरी वाढणाऱ्याला पाप असते देणार ठेवा. हे वाढण्याचं शास्त्र या. म्हणलं मामा अहो सगळ्याच्या ताटाला पंचपक्वान आहे आणि तुमच्या ताटाला भाजी भाकरी असं खावं. ते म्हणले बुवा हे बघा मला बी लय खाऊ वाटतं या. पण मला हाय साखर जाता रास आणि घरी जळता जळना. त्रास कशाचा आहे? साखरेचा. आकाश बुवा मी म्हणला पाहुणं मी बसलो शेजारी तुमचा काय होत नाही मामा तुम्ही खा. मी बसलो शेजारी तुम्ही गोड खा तुम्हाला कायच होत नाही. पाहुणं म्हणलं बुवा ह्या बघा मी खाईल पण पुढच्या वर्षी तुम्हाला यावं लागल. तेवढंच पाहिजे. त्यापेक्षा किती श्रीमंत आहे आपण लोक खाऊन पिऊन सुखे या. हे जीवन म्हणजे लई मोठी श्रीमंत दिली या. हा देह याच्या आधी मिळाला नाही तो इथून पुढे कधी मिळणार नाही. नरदेह दिला याच्या आधी मिळाला नाही इथून पुढे मिळणार नाही. शेवटचा दिला पण देत असताना हा देवानं दिला. पण देताना नरदेह दिला पण हा दुर्लभ या. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाना. नरदेह दुर्लभ जाना रे नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना. शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना रे त्यामध्ये दुःख यातना.
बरं का ध्यानात ठेवा. ह्यानं तुम्ही देवाचं नाव घ्या. आवट हात का मानव देह श्रीरामने तुझ दिया. अरे आवट हात का मानव देह श्रीरामने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हा खाया पिया सुख से सोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण. तू भज मन नारायण. किंवा जेने तू जोडशी. ह्या सगळ्यापासून देवाकडे जा. ह्यासाठी देह दिला. देह दिला मुळा देवे दिला देह भजना गुमटा. भजन करण्यासाठी नाम घेण्यासाठी. अख्ख्या कीर्तनात तुम्ही सांगताय नामावर. हे बघा जास्त काय सांगू नका. तुम्ही म्हणता देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार होतो. देहाचं सार्थक होतं. वैकुंठाची वाट मोकळी होते. जास्त काय सांगू नका. लय टाइम झालाय. मागची माणसं तोंडाकडे बघायला लागली. तुम्ही 8 तास घ्या. हे बघा म्हणता देवाचं नाव घेतल्यावर उद्धार होतो. साधं सांगा सरळ सांगा सोपं सांगा. एका मिनिटात सांगा. मरायच्या आधी आम्ही सगळ्यांना देवाचं नाव घ्यायचं कसं. विठोबार कुमाई हार घेऊन या हार. जय जय विठोबार कुमाई. जय 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 विठोबा. सरती से बंडीबा काळ बांधून नेईल. सरती से बंडीबा टाळी वाजवा सर्वांनी. एका जनार्दनी आमच्या काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. वा पकवान. पिंगळा महाद्वारी. बोल बोली तो टाळी वाजवा, देखा टाळी. पिंगळा हा. महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोलो बोलित देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोलो बोलित देखा पिंगळा महाद्वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझा गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझा गाव. शकुन 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 सांगावया आले माई माझं नाव. शकुन सांगावया आले माई माझं नाव. शकून सांगावया आणि बाई माझं नाव. वा महाराज वा. कोण सांगावया आले या माई माझे नाव. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. नाचतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो. सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. बोला गाज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. क्या बात आहे. ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. आ गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. ए, हाती काठी घोंगडा पाठी. हाती काठी घोंगडा पाठी. गणगण मोठा गुलाबी गुलाबी मामाचा क्या बेटा. बात आहे. वाह. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे काशीचा विश्वेश्वर शंभूचा अवतार. हे राणी वा पकवाजे वा. राखी तो मेंढर. राणी वनी राणी वनी मामा राखी तो मेंढर. अरे बाळू मामा काढतो या बाळू मामा काढतो पोळ्याचा काटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे लागली आता ऊन ग उमटल पाऊल ग. लागली आता ऊन ग उमटल पाऊल ग. मामा तुम्ही ये न केलं हो. हो मामा तुम्ही ये न केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनात सोनं झालं. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. ए, लग बघ माझ्या रायाची. लग बघ माझ्या रायाची. आदमापुराला जायाची. अरे गाडी घुंगराची आली बाळू मामाची. गाडी घुंगराची आली बाळू मामाची. गाडी घुंगराची आली बाळू मामा. गाडी घुंगराची आली बाळू मामा.
गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे ए गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढे आवड मला मामाला जायाची आवड बाळू मामाला पायाची आत्मपुराला जायाचे बोला बोला बाळू मामा चढावर बोला बोला बाळू मामा चढावर अरे गाडी गुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी असा हा. पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी वा गायक वादक आणि साऊंड सिस्टीम वाल्यासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी आकाशासारखे गायक असले काय कमी नावच आकाश आहे आकाशाची कुण्या उंची उंची उंचीच नाही म्हणता येत हा सुंदर अशी साथ असल्या बाबा मला तर असं वाटतंय किती कीर्तन करत राहावं अशी साथ असल्या पण आमचं कुठं एवढं मोठं नशीब दुसरं काय आहे तेव्हा, चला वा महाराज अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घेऊन जीवनाचा उद्धार करा हे सांगण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय बाळू मामा आले लोकांनी ऐकलं नाही मग शेवटी तुकाराम महाराजांनी हात वरण केला काय सांगितलं दाहूत आकाराने सांगे तुका आकाराने सांगे तुका क्या बात आहे वा ऐसा लाभ भांडराचे ऐसा लाभ भांडरा विठ्ठला पाये पडवते विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी विठ्ठल पायी विठ्ठल पायी वा महाराज वा विठ्ठल क्या बात आहे वा पडल मिटे आई साला बे वादा माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली रे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दरबार ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम नाम घेता उठावटी होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी असो अभंग तुकाराम महाराजांचा 4 क्षणाचा मानवी देहाला उपदेश करत असताना नामाचं महत्व सांगणारा होतावल एवढं करा की कमी अभंगाला भावार्थ धरून सांगण्याचा प्रयत्न केला अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मामाचं चरित्र त्याला थोडकं धरून सांगण्याचा प्रयत्न केला जे चुकीचा अल्पबुद्धीचे दोष बरोबर सगळं संत महात्मे मायबाप गुरुवांची कृपा आशीर्वाद बहुतेक मला दिलेली वेळ संपून तब्बल
पाऊण तास मी जास्त घेतलं, झोपीला सांगितलं होतं पाऊण तास पुढे चालेल. त्यामुळे मी दिलेल्या वेळेत मी माझ्या कीर्तन सोडवण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करत असताना 2 मिनिटं बाळूमामाचं भजन करायचं, सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली, आदरणीय श्री संत सद्गुरू बाळूमामाचे निष्ठावंत भक्त आमचे चोरमले मामा, भरपूर दिवसापासून त्यांची इच्छा होती की कीर्तन व्हावं. मला वाटते पहिलं पालखीत कीर्तन ऐकलं होतं त्यांनी 2 वर्षापूर्वी. पाठीमागच्या वर्षी मला इकडून फोन आला, पण काही कारणास्तव तारीख नाही बसली. मग ह्या वर्षी त्यांना यार वाळी सांगितलं म्हणून बुवा म्हणजे लवकर, तुमच्या भाषेत हा लवकर सांगितलं त्यांनी. त्यामुळं या ठिकाणी येण्याचा योग. मामा तुमच्या चरणी नतमस्तक होत असताना आपल्याकडून अशीच बाळूमामाची सेवा घडत राहावी एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. मामाचा शब्द या बाळू धनगर जगामध्ये आहे. ओळखायचं कसं? ज्या दिवशी ओली झाडं उभ्यानं पेटतील आणि समुद्राला आग लागल त्या दिवशी समजायचं बाळू धनगर संपला. मग मामा जोपर्यंत तुमचं हे वचन पूर्ण होत नाही, जोपर्यंत या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारेत, जोपर्यंत या विश्वामध्ये चंद्र सूर्य तारेत, तोपर्यंत आमच्या जळबावी गावातला हा सोहळा असाच आणि अखंड प्रत्येक वर्षी चालू राहावा एवढी मामाच्या चरणी प्रार्थना करू. आणि मामा बाळू मामाला बोलताना एवढं म्हणायचं, मामा आम्ही तुमची लेकरं आहे, आम्ही तुमचा दास आहे, आम्ही तुमचा चाकर आहे. हा सोहळा प्रत्येक वर्षी आम्ही करणार नाही, तुम्ही आमच्याकडून करून घ्यायचं. घालून या भार राहिलो निश्चिंती निर्विलेस संती. देवा भार घालायचा मामा. आम्ही माणसं आजचं उद्या बदलेल, आम्ही करणार नाही मामा, तुम्ही आमच्याकडून करून घ्या असं देवाला बांधून घ्या. तो भगवंत आपल्याकडून अवश्य ही सेवा करून घेईल. पुन्हा एकदा आता बोलण्यासारखं भरपूर वेळ झाली, भूक लागली तुम्हाला सुद्धा ना आम्हाला सुद्धा, त्यामुळे मी जास्त काही तुमचा वेळ घेत नाही. मामा सांगण्यासारखं लय मी किती सांगत बसतो तरी उराकणार नाही, पण ते झाले कसं आता ह्या वर्षी काय मला जमलं नाही. केला इशारा जाता जाता, म्हणजे परत कधी आलो तर सांगण्याचा प्रयत्न करील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या चरणात मस्तक होत असताना 2 मिनिटं बाळू मामाचं भजन करून पूर्ण विराम देऊ. 2 मिनिटं सर्वांनी हात वर घ्या. झालंय कीर्तन हा घ्या सर्वांनी. ताटून गेलाय तुम्ही बसून, मोकळ्या हात वर करा. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम. तरुण कार्यकर्त्यांनी शूटिंग काढून घ्या. मोठ्या प्रेमाने बाळू मामाचा दरबार भरलाय. हाताने टाळी मुखाने नाम. सांग बल र सांग बल बाळू मामाचं सांग बल. सांग भल रे सांग भल बाळू मामाचे सांग भल. सांग बल र सांग बल बाळू मामाचं सांग बल. सांग भल रे सांग भल बाळू मामाचे सांग भल. बाळा भक्तीचा भंडारा उधळे, बाळा भक्तीचा भंडारा उधळे, तुझी जाईल कर रे, तुझी जाईल कर रे देवा, तुझी जाईल कर. सांग भल सांग भल बाळू मामाचे सांग भल. सांग भल रे सांग भल बाळू मामाचे सांग भल. बाळू मामा थोर संत नाही लागला तुझा अंत. लागना तुझा अंत, काही लागना तुझा अंत. पंढरीचा पांडुरंग, पंढरीचा पांडुरंग तुझ्याच संगती डोल रे, तुझ्या जगतीवर देवा तुझ्याच संगती डोल रे. सांग भल सांग भल बाळू मामा देव सांग भल. सांग भल रे सांग भल बाळू मामा देव सांग भल. सांग बले रे सांग बले बाळू मामाचं सांग बले. सांग भल रे सांग भल बाळू मामा देव सांग भल. सांग बले सांग बले बाळू मामाचं सांग बले. सांग भल रे सांग भल बाळू मामा देव सांग भल. बोला बोला बाळू मामा चलावले. बोला बोला बाळू मामा सांग भल चलावले. सांग भल रे बोला बोला बाळू मामा चलावले. सांग भल सांग भल सांग बाळू मामाचं. अशा गोड प्रेमानं देवाचं नाव घ्या. मामा एक क्षण हा सोहळा बघून असं वाटतंय का हो हे कीर्तन या जळबावीत चालू नसून साक्षात आदमापुरात बाळूमामाच्या दारात सोहळा चालू. एवढा देखणा एवढा सुंदर सोहळा तुम्ही आयोजित केला. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. तुकाराम.